श्रीराम जय राम जय जय राम। नमस्कार. पंचदशीच्या आजच्या 11व्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण वर्गाची सुरुवात नमनाच्या 3 श्लोकांनी करूया. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम. श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा, ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा, नेत्री नये रे तुझवीण निद्रा, कै भेटसी बा मजला सुभद्रा. श्रीराम. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणी हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. आजचं सत्राचे आचार्य आपली सर्वांच्या ओळखीच्या शमिकाताई आहेत. तर मी जास्त वेळ न घेता शमिकाताईंना विनंती करतो की त्यांनी आजच्या सत्राला सुरुवात करावी. शमिकाताई. माझा आवाज येतो आहे? हो, येतोय. सुरुवात करते. हो. कृपा कटाक्षाची किरणे, मोह समुद्राचे आटणे, घडे जये त्या श्रीकृष्णे, बंधू तया ते श्रीराम. सदाशिव समारंभाम शंकराचार्य मध्यमाम, अस्मत् आचार्य पर्यंताम, वंदे गुरु परंपराम. नम श्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मने, सविलास महामोह ग्राह ग्रासैक कर्मणे. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री गणेशाला वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते, विद्यारण्य स्वामींना वंदन करते, श्री भारती तीर्थांना वंदन करते, आणि श्रोते तुम्ही जगदीशाच्या मूर्ती म्हणून तुम्हा सगळ्यांना वंदन करते. आपलं पंचदशीचं प्रकरण 2, महाभूत विवेक, याच्यावर आपलं चिंतन चालू आहे सध्या. आणि 109 श्लोक असलेलं असं हे प्रदीर्घ मोठं प्रकरण आहे. आणि बघता बघता आपण आज त्याच्या शेवटाकडे येतो आहोत. म्हणजे खरं म्हणजे आपण धावलोच आहे त्याच्यावर. पण काही का असेनात जो विचार आपल्याला विद्यारण्य स्वामी या श्लोकांमधनं देऊ करतायत, त्याचा एक काय म्हणतो, त्याचा एक संस्कार आपल्या बुद्धीवर तयार होतो. आणि आपण जर त्या श्लोकांमध्ये अजून शोधायचा प्रयत्न केला. आत्ताच एक मागच्या आठवड्यामध्ये गोवर्धन मठाचे पुरी शंकराचार्य त्यांचं मी एक छोटंसं प्रवचन ऐकत होते ऑनलाईन. आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे जी पंचदशी हा ग्रंथ त्यांच्याकडे आहे, तो पंचदशी 3 ग्रंथ तो उचलूच शकत नाही, इतके त्याची पानं सगळी सुट्टी झालेली आहेत. म्हणजे पहिला ग्रंथ तेवढा अभ्यास करून त्याच्यामुळे ती सगळी पानं सुटली. आणि असं करता करता 3 ग्रंथ त्यांचे अशा पद्धतीनं पूर्ण जीर्ण झालेत. आणि स्वतः ते शंकराचार्य असलेले त्यांनी कशा पद्धतीनं पंचदशी या ग्रंथाचा अभ्यास केला असेल हे आपल्याला लक्षात येतं. आणि मग आपण किती वेळा त्या पंचदशीला हात लावला पाहिजे हे आपल्याला कळतं. त्याने आणि सुरुवातीला प्रवचनामध्ये असं पण सांगितलं की जेव्हा पहिल्यांदा त्यांनी पंचदशी या ग्रंथाला हात लावला होता, तेव्हा ते एवढूच मान असलेला कुठला तरी प्राणी समजा, आणि त्याच्या डोक्यावर मस्तकावर असं खूप ओझं दिलं की कसं वाटतं, असं त्यांना वाटलं म्हणे पहिल्यांदा पंचदशी
या ग्रंथाची व्याप्ती जेव्हा त्यांना कळली, म्हणजे आपल्याला बरोबर पाहता हे श्लोक तसे साधे वाटू शकतात. विशेष करून आज काही जे श्लोक येणार आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींबद्दल खरं ते बोलतायत, पण ती पद्धती त्यांनी सारखी वापरलेली आहे. तीच पद्धत सारखी. म्हणजे वेगवेगळ्या भूतांचा आतापर्यंत प्रामुख्याने आपण सत आणि आकाशचा विचार केला आता. आणि मग आज पुढची महाभूतं जी आहेत त्याच्याबद्दल पण आज बोललं जाणार आहे. म्हणून जसं सत आणि आकाशाबद्दल बोललं गेलं तसंच आजच्या पूर्ण चिंतनामध्ये सत्रामध्ये सत आणि वायू बद्दल पण तसंच बोललं जाणार आहे. सत आणि अग्नीबद्दल तेज तत्वाबद्दल पण तसंच बोललं जाणार आहे. मग आपल्याला असं वाटतं की अरे आपल्याला ही पद्धती कळतीये, मग इतकं काही खोलात बोलायची गरज असते का? आणि कंटाळा येऊ शकतो. अशा पद्धतीने ती श्लोक मांडले आहेत असं वाटणं शक्यता आहे. वाटण्याची शक्यता आहे. पण ते तसं नाहीये. आपल्या बुद्धीवर तो संस्कार झाला पाहिजे. म्हणून अशा पद्धतीनं विद्यारण्य स्वामी किंवा सगळे ग्रंथकार जे आहेत ते बोलतात. कारण एरवी आपल्या बुद्धीवर जो संस्कार होत असतो, या स्थूल जगताचा, त्या मनाने मुख्य विचारांचा मारा आपल्या बुद्धीवर होत नसतो. म्हणून अशा पद्धतीने मुद्दामून त्या प्रत्येक श्लोकाला त्याने न्याय दिलेला आहे आणि प्रत्येक भूताबद्दल इथे पुढं बोललं गेलेलं आहे. आणि आज आज आपण ते पाहणार आहोत. आपल्या बुद्धीवर तो तसा संस्कार करून घेण्यासाठी. आपण मागच्या वेळेला अगदी मागचं जे सत्र आपण सुरुवातीलाच असं म्हटलं होतं की सगळी महाभूतांची जी आतापर्यंतची सत्र झालेली आहेत, तेव्हा मग कुठले कुठले श्लोक आपण कुठल्या कुठल्या सत्रामध्ये घेतले होते. मग पहिल्यापासून पहिल्या सत्रामध्ये 1 ते 18 श्लोक घेतले होते. मग तेव्हा कुठली संकल्पना घेतली होती. त्या सगळ्या गोष्टींची वाच्यता जी आहे ती आपल्या मागच्या सत्रामध्ये करून झालेली आहे. म्हणून मुद्दाम करत नाहीये. आणि आज मात्र शेवटचे जे श्लोक आहेत आपले या प्रकरणामधले, म्हणजे आपण 71 पर्यंत बहुतेक मागच्याला घेतले होते आणि 72 पासून आपण चालू करणार आहोत आणि प्रकरण संपेपर्यंत म्हणजे 109 श्लोक या प्रकरणामध्ये आहेत. आणि आज आपण संपूर्ण ते प्रकरण संपवणार आहोत, म्हणजे एकदा तरी डोळ्याखालनं घालून. आणि नेहमीसाठी आपल्या समोर असं वरच ग्रंथ ठेवायचा, आतमध्ये ठेवायचाच नाही. आम्ही ज्या आचार्यांकडनं शिकलो त्यांनी आम्हाला सांगितलं की तो ग्रंथ असा कायम वर असायचा. थोडासा वेळ मिळाला, असा खूप वेळ मिळेल आणि मग मी अभ्यासाला बसेन असा विचार करायचा नाही. जेवढा थोडासा वेळ मिळतो त्या वेळेमध्ये पटकन 1-2 श्लोक तरी आपण वाचून घ्यायचे. म्हणजे तेवढा बुद्धीवर तो संस्कार होत असतो. आणि आपण प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या संकल्पना घ्यायचा पण प्रयत्न केलेला आहे. वेदांतात त्याच्या संकल्पना आहेत की ज्याच्यामुळे त्या दिवशी आपण ज्या श्लोकांकडे पाहणार आहोत त्या श्लोकांमधला अर्थ आपल्याला सुलभ व्हावा. म्हणून आपण त्या संकल्पना आतापर्यंत बघत गेलो. तर तसंच आज आपण एक संकल्पना घेणार आहोत आणि तो शब्द जो आहे, संकल्पना जी निवडलेली आहे तो शब्द आपल्या कुणालाही नवीन नाहीये. फक्त तो जर शब्द जसा जसा त्याचा अर्थ आहे तसा जर आपल्याला वापरता आला तर आपण उत्तम प्रतीचे साधक होऊ. कारण साधन चतुष्टय संपन्न 4 साधना ज्या सांगितलेल्या आहेत, म्हणजे साधकाने संपन्न असावं. त्या साधनांनी त्याच्यामधल्या पहिल्या पायरीवर जी साधना सांगितलेली आहे ती आहे विवेक. समर्थांचा लाडका शब्द आहे नाही का, आपल्याला माहिती, आपल्याला नवीन अजिबात नाहीये. विवेक हा शब्द समर्थांना 2 शब्द आवडतात, एक म्हणजे विवेक आणि एक म्हणजे वैराग्य. म्हणजे ज्यांच्या डोळ्याखालनं दासबोध गेला असेल त्यांना तर हे शब्द अजिबातच नवीन नाहीयेत. तर आज आपण काय करणार आहोत, तर आपण विवेक ही संकल्पना शास्त्रीय पद्धतीनं समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्याचं विशेष कारण पण आहे. कारण एकतर हे बघा पंचदशीमध्ये हे जे 5 मुख्य 3 भाग केलेले आहेत प्रकरणांचे, त्याच्यामधला पहिला संपूर्ण भाग जो आहे तो विवेकच आहे. म्हणजे मुख्य विचार हा जो या 5ही प्रकरणांचा आहे. आणि त्यातही आता आपण जे प्रकरण बघतो आहोत त्याच्या 5मधलं ते आहे महाभूत विवेक. म्हणून विवेक आणि परत आपण असं म्हणतो पण की आपण कुठली संकल्पना निवडतो की त्या दिवशी विशेष करून जे श्लोक आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये तो विषय आलेला असतो. म्हणून आज आपण जेव्हा सत आणि आकाश याच्यामधला विवेक करायला आपल्याला शिकवला आहे विद्यारण्य स्वामीने, तसाच तो विवेक जो आहे तो इतर भूतांसाठी पण आपल्याला करायचा आहे. हे विशेषत्वाने आजच्या चिंतनामध्ये आपल्याला जाणवणार आहे, जे आपल्याला विद्यारण्य स्वामी शिकवू इच्छित आहेत. म्हणून आजच्या चिंतनासाठी विवेक ही संकल्पना अगदी योग्य आहे असं मला वाटतं. तर विवेक जरी हा माहितीचा असला तरी त्याची शास्त्रीय व्याख्या
ही माहिती करून घेणं गरजेचं आहे. शास्त्रामध्ये विवेक याची व्याख्या कशी आली आहे ते आधी वाचून दाखवते. विवेक म्हणजे सत्शास्त्र श्रवणाने किंवा सत्संगतीने आत्मा अविनाशी, अनुत्पन्न स्वरूप व अपरिवर्तनशील असून तद्व्यतिरिक्त अनात्मा वर्ग विनाशी, चंचल आणि परिवर्तनशील आहे असं कळणं आणि त्याचा निश्चय होणं त्याला विवेक असं म्हणतात. जरी ते सगळे जड जड वाटले शब्द तरी अर्थ कळायला काही अवघड नाहीये. आपण जेव्हा शास्त्रीय ग्रंथांकडे जातो तेव्हा शास्त्रीय ग्रंथांमुळे किंवा त्या सत्संगतीमुळे आपल्याला हे कळतं की आत्मा कसा आहे, तर आत्मा अविनाशी आहे. आत्मा उत्पन्न होत नाही, आत्मा परिवर्तनशील नाहीये, त्याच्यामध्ये काही परिवर्तन होत नाहीये आणि त्या आत्म्याला सोडून इतर सगळं हा अनात्मा वर्ग आहे. आणि तो अनात्मा वर्ग कसा आहे, तर तो विनाशी आहे, तो चंचल आहे आणि तो परिवर्तनशील आहे. असा या सगळ्या गोष्टींचा जेव्हा निश्चय होतो, आणि निश्चय होणं इथे बुद्धीचं काम आहे बरं का. निश्चयात्मक हा बुद्धी. जेव्हा बुद्धी निश्चय करते त्या निश्चयाला विवेक असं म्हणतात. आणि म्हणून आपण आज विवेक हा एक विचार आज आपण निवडलेला आहे करण्यासाठी. आणि वेगवेगळ्या पद्धतीने हा विवेक म्हणजे नक्की काय हे आपण समजून घेऊ शकतो. आत्ताच इथे मागच्या पूर्ण आठवड्यामध्ये परमपूज्य मंदाताई ज्या आहेत त्या इथे ठाण्यामध्ये त्यांचं वास्तव्य होतं आणि त्यांच्या प्रवचनाचा विषय होता साधन चतुष्टय संपन्न. म्हणून त्यांची जी प्रवचनं मागच्याच आठवड्यामध्ये इकडे मुंबईकरांसाठी उपलब्ध होती, आमच्या सगळ्यांसाठी, त्याच्यावर 2 ते 3 दिवस त्या विवेक या शब्दावर बोललेल्या आहेत. मग विवेक, वैराग्य, शमदमादी, षटक, मुमुक्षत्व या सगळ्या साधा आपल्याकडे बघा, प्रत्येक संकल्पना जी आहे शास्त्रामध्ये ती अशी अतिशय सूक्ष्म पद्धतीने ती संकल्पना आपल्याकडे मांडलेली असते आणि त्या संकल्पनेवर आधारित ते आपल्याला जमावं. नुसती ती संकल्पना म्हणून थेरॉटिकल ते राहू नये, ते आपल्याला करता यावं, त्याचा वापर करता यावा साधन म्हणून. म्हणून आपल्या शास्त्रीय ग्रंथामध्ये वेगवेगळ्या प्रक्रिया सांगितलेल्या आहेत सगळ्या साधनांवर. सूक्ष्म विचार सगळीकडे झालेला आहे. म्हणून आपण आज जर विवेक या संकल्पनाचा आधार घेऊन विचार करणार आहोत तर आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याचा विचार करू शकतो. इतकं शास्त्रामध्ये बांधून ठेवलेलं आहे. विचार सागर या ग्रंथाकडे आपण जाऊ शकतो विवेक समजून घेण्यासाठी. परमार्थ विज्ञान जो परमपूज्य डॉक्टर काकांचा उत्तम ग्रंथ आहे, अगदी थोडक्यात त्याच्यामध्ये विवेक म्हणजे काय ते सांगितलेलं आहे. किंवा दासबोधामध्ये समास आहेत विवेक म्हणजे काय ते सांगणारे. तर आधार घेण्यासारखं आपल्याकडे बरंच काही आहे. पण विचारांची एक धारा आता आपण विवेक समजून घेण्यासाठी निवडलेली आहे. आणि हा विषय आता जो आपण त्याचं चिंतन करणार आहोत तो परमपूज्य डॉक्टर काकांचा एक लेख आहे. प्रवचन झाल्यानंतर हवं तर आपण आपल्या या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तो लेख उपलब्ध करून देऊ शकतो. साधक सोपान नावाचा परमपूज्य डॉक्टर काकांचा एक ग्रंथ आहे. काकांची जी विविध विषयांवर प्रवचनं झालेली आहेत त्या प्रवचनांचं संकलन एकत्र लिहून काढलेली आहेत आणि त्याचं एकत्र संकलन करून तो ग्रंथ उपलब्ध आपल्यासाठी आहे आणि त्याचं नाव आहे साधक सोपान. आणि त्या साधक सोपान ग्रंथामध्ये परमपूज्य डॉक्टर काकांचा विवेक नावाचा एक लेख आहे आणि तो लेख जवळजवळ 20-22 पानी आहे. तर आपण काय करणार आहोत, विवेक ही संकल्पना समजून घेण्यासाठी आपण तो लेख निवडलेला आहे. ज्या पद्धतीने परमपूज्य डॉक्टर काकांनी तिथे सांगितलेलं आहे त्याचा आधार घेऊन आपण विवेक म्हणजे काय ते समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. बघा, विवेक शब्द जो आहे तो विच धातू मधून तो शब्द तयार झालेला आहे. विच धातू. आणि विच धातू शब्दाचा अर्थ आहे वेगळं करणं. वेगळं करणं म्हणजे पृथक्करण करणं. आणि विवेक कुठे पूर्ण होतो, तर पृथक्करण करून योग्याची निवड जेव्हा केली जाते तेव्हा तो विवेक पूर्ण होतो. काही अवघड नाहीये. विवेक शब्द म्हणजे काय, तर विवेकामध्ये 2 टप्पे आहेत असं आपण समजूया.
विवेक शब्दाचा साधा अर्थ आहे निवड. पण निवड कधी करू शकणार आहोत आपण? आधी 2 गोष्टी बघा, आपल्याकडे आपल्या समोर कुठलाही एखादा प्रसंग असेल किंवा कुठलाही जो विचार असतो, कुठलाही जो निर्णय घ्यायचा असतो, त्याच्यासाठी आपल्या समोर काही पर्याय असतात, काही विकल्प असतात. मग त्या विकल्पनांमधनं आधी आपण त्याचे 2 भाग करावेत. म्हणजे त्याचं पृथक्करण करावं. आणि पृथक्करण केल्यानंतर आपल्या हिताचा आणि अहिताचा विचार करावा त्याच्यामधून. आणि हिताचं जे आहे त्याची निवड जी केली जाते त्याला विवेक असं म्हणतात. तर विवेक म्हणजे आपल्याला कळला. आणि हा सगळा आपण विचार का बरं करतो आहोत? कारण मनुष्याला दुःख काही कमी नाहीये. काहीतरी थोडंसं खुट्ट झालं आपलं की झालं, आलं ते दुःख. दुःखाबद्दल काही इकडे बोलायची गरज नाहीये. आणि याच दुःखाला शास्त्रीय भाषेमध्ये ताप असं म्हणतात. म्हणजे आपल्या सगळ्यांना ताप आहेत की नाही? आणि त्या तापांमधनं जर शांती आपल्याला हवी असेल तर ती शांती आपल्याला मिळवावी लागते प्रयत्नपूर्वक, जाणीवपूर्वक, श्रद्धापूर्वक. ती शांती मिळवण्याची गोष्ट आहे. ती अशा कोणी आपल्याला हातात आणून देत नाही, घे बाबा ती शांती तू घे. म्हणून आपल्या शास्त्रामध्ये 3 शांती सांगितलेल्या आहेत. बघा, आपण कुठलाही जो शांती मंत्र म्हणतो उपनिषदांमधला, तर शांती मंत्र म्हटल्यानंतर आपण शेवटी काय म्हणतो? ओम शांती शांती शांती. बरोबर? म्हणजे आपल्याकडे 3 शांती आहेत. म्हणजे 3 कशाला? एकच पुरलं असतं की नाही? बघा, शास्त्रीय विचार किती सुंदर असतो. 3 शांती का? कारण मनुष्याला 3 ताप असतात. आणि ताप म्हणजे आपण बघितलं साध्या भाषेमध्ये दुःख. तर ही 3 दुःख कुठली आहेत? आपल्याबद्दल चाललंय बरं का, आपलंच दुःख आणि ते आपल्याला होणारं दुःख. आणि दासबोध ज्यांनी ज्यांनी पाहिलेला आहे, सगळ्या शास्त्रीय ग्रंथांमध्ये हा विचार आलेलाच आहे. 3 प्रकारचे ताप आपल्या सगळ्यांना आहेत. ते म्हणजे एक आहे आध्यात्मिक ताप, एक आहे आधी भौतिक ताप आणि एक आहे आधी दैविक ताप. तर या 3ही तापांमधनं बाहेर निघण्यासाठी आपल्यासमोर या 3 शांती त्या मिळवण्याच्या आहेत, ज्या 3 शांती आहेत. आणि आपल्यासमोर 3 वाक्य उपनिषदांनी ठेवलेली आहेत. त्याच्यामध्ये असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय आणि मृत्योर्माम अमृतम गमय. हे 3 वाक्य आहेत. म्हणजे 3 ताप, त्याच्यासाठी 3 वाक्य आणि याच्यामधनं मिळवायची जी आहे ती 3 शांती. हे सगळं बोलताना आपण अजिबात विसरायचं नाहीये की आता जी संकल्पना आपण जाणून घेणार आहोत ती संकल्पना कुठली आहे? विवेक. म्हणून जर 3 ताप, त्रिविध ताप असतील आपल्याला आणि 3 शांती त्याच्यामधनं मिळवायच्या असतील, 3 प्रकारच्या शांती आहेत, ती एकच शांती नाहीये. आणि नंतर ते एकच होऊन जाणार आहे मिळाल्यानंतर. पण आधी त्या 3 प्रकारच्या शांती आहेत. आणि त्या 3 प्रकारच्या शांती मिळवण्यासाठी आपल्या शास्त्राने आपल्यासमोर 3 विवेक मांडलेले आहेत. म्हणून आपण काय करणार आहोत? तर ते 3 विवेक कुठले ते समजून आपण घेणार आहोत. आता आपल्या समोर एक 3 आपण ठेवूया. एक आहे आध्यात्मिक ताप, जो आपल्याला त्रास आहे, जे आपलं दुःख आहे, आपल्या सगळ्यांना आहे ना ते आध्यात्मिक ताप. आता आध्यात्मिक म्हणजे काय? तर आध्यात्मिक म्हणजे आत्म्याच्या अधिष्ठानावर जे असतं त्याला आध्यात्मिक असं म्हणू शकतो. म्हणजे आध्यात्मिक शब्दाचा अगदी सरळ साधा अर्थ आपला देह. आध्यात्मिक शब्दाचा अर्थ आपला देह. म्हणजे पहिला जो ताप आहे तो आहे आपल्या देहाला होणारा त्रास. ते काही नवीन बोलायला हवं का हो आपल्याला? सारखं काहीतरी होतच असतं ना आपल्या देहाला. डोकंच दुखतंय, पोटच बिघडलंय, कासावीसच होतंय. असं जे जे काही आपल्याला सगळं ती सूची बघून घ्यावी आपण. दासबोधाकडे जावं आणि समर्थाने संपूर्ण त्या समासामध्ये सूची दिलेलीच आहे. आध्यात्मिक त्रास म्हणजे शरीराला होणारा त्रास, आधी भौतिक त्रास. आपल्या सगळ्यांना आध्यात्मिक ताप आहे तो. मग आधी भौतिक ताप म्हणजे काय? बघा, आपण काय करणार आहोत माहितीये का? परमपूज्य डॉक्टर काकांनी लेखामध्ये अशा पद्धतीने दिलंय. फक्त आपण ते टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये आता बसवतोय. ते 3, मग त्याच्या खाली 3, मग त्याच्या खाली 3, मग त्याच्या खाली 3. विचार करायला सोपं पडतं. कारण आपल्याला पोचायचंय कुठे? 3 विवेक कुठले आहेत? कारण आपली आजची संकल्पना आहे 3 विवेक.
आणि तो विवेक करायचा आपल्याला, तो तो निवड त्याची करता आलेलं पाहिजे आपल्याला, योग्य गोष्ट. हे जे त्रास होत आहेत त्या त्रासांमधनं निघून शांती जर कमवायची असेल तर 3 विवेक शिकले पाहिजेत, नाहीतर मग अडका हे जे त्रास आपल्या सगळ्यांना होतात त्याच्यामध्ये. आध्यात्मिक म्हणजे देहाला होणारे आध्यात्मिक ताप, म्हणजे सगळे देहाला होणारे ताप. आणि आपण कुठल्या पद्धतीने विचार करणार आहोत आत्ता जे सांगितलं ते म्हणजे परमपूज्य डॉक्टर काकांनी त्या लेखामध्ये संस्कृत श्लोक सांगितलेला आहे आपल्या ग्रंथांमध्ये आलेला. त्या संस्कृत श्लोकावर आधारित आणि हा सगळा विचार जो आहे तो दासबोधाप्रमाणे बरं का. आणि परमपूज्य डॉक्टर काकांनी त्या लेखामध्ये लिहिलेलं आहे की दासबोधामध्ये जो विचार ग्राह्य आहे तो धरून हा सगळा लेख परमपूज्य डॉक्टर काकांनी लिहिलेला आहे. आणि आपल्याला हे सगळं माहिती हवं, त्याच्याशिवाय आपल्याला कशा पद्धतीनं या विचारांकडे बघावं हे कळत नसतं. त्रिविध ताप, त्याच्यावर 3 श्लोक जे आहेत संस्कृत श्लोक ते आधारित आहेत. ते श्लोक बघूया म्हणजे आपल्याला कळतं की सगळे संत पण आहेत ते प्रमाणांसकट बोलतात. प्रमाण असतं तिथे. आता विद्यारण्य स्वामीने बघा जिकडे जिकडे त्यांना गरज वाटली तिकडे त्याने बोट दाखवून आपल्याला प्रमाण दाखवलेली आहेत. म्हणून संस्कृतचा श्लोक तो ताप म्हणजे काय ते सांगणार आणि त्याच्यावर आधारित समर्थांनी त्या ओव्या तो ताप म्हणजे काय त्या संस्कृत श्लोकावर आधारित समर्थांची ओवी आहे त्या तापाबद्दलची, ती आपण बघणार आहोत. आणि हे सगळं बघितल्यानंतर ती शांती कशी कमवायची ते उपनिषदामधलं जे वाक्य आपण पाहिलं, ओम असतो मा सद्गमय, ते कुठल्या कुठल्या तापासाठी तापामधनं बाहेर निघण्यासाठी आहे. ती प्रार्थना आहे करणं मला या सगळ्या मनात असतो मा सद्गमय, असतमधनं मला बाहेर काढ, तमा अंधारामधनं मला बाहेर काढ, मृत्यू आणि जन्म या कचाट्यामधनं मला बाहेर काढ, अशी प्रार्थना करतो आहोत आपण. मग ती या 3 तापांमध्ये आपण त्याचा कसा विचार करायचा आणि त्याच्यासाठी कुठला विवेक करायचा हा सगळा आपला विचारांचा धागा आहे. मग 3 ताप आहेत. तर आध्यात्मिक ताप म्हणजे काय आधी तो संस्कृत श्लोक वाचून दाखवते. तो श्लोक असा आहे, देहे इंद्रिय प्राणेन सुख दुःखम च प्राप्यते इमा माध्यमिकम तापम जायते दुःखम देहिनाम. हा संस्कृत श्लोक आहे. त्याच्यावर सोप्या पद्धतीने समर्थांनी ओवी, मराठी ओवी लिहिलेली आहे त्या समासामध्ये. ती ओवी वाचून दाखवते. समर्थ म्हणतात, देह इंद्रिय आणि प्राण म्हणजे देहाला होणारे सगळे त्रास, आपल्या सूक्ष्म देहाला होणारे पण त्रास आणि त्या प्राणाला होणारा पण त्रास, हे सगळं जे आहे ते आध्यात्मिक ताप आहे असं त्यांना सांगायचंय. देह इंद्रिय आणि प्राण याचे नियोगे आपण सुखदुःखे सिणे जाण या नाव आध्यात्मिक. किती सोपं करून टाकलंय समर्थांनी. कारण जर आपल्याला याला आध्यात्मिक आपलं काय होतं, आपण संपूर्णपणे सत्यत्व जे आहे ते आपण त्या देहाला दिलेलं आहे आणि अशा पद्धतीनं त्या अज्ञानाच्या अंधारात आपण वावरत असतो. संपूर्ण सगळं हा देह सत्य वाटतो आणि तो आत्मा मात्र खरं सत्य आहे. तो काही आपल्याला खरं वाटत नसतो, तो असत्य असतो, वाटत असतो. म्हणून आपल्याला जर याच्यामधनं बाहेर निघायचं असेल तर हा आत्मा नित्य आहे असा आपल्याला विचार केला पाहिजे आणि या अंधारामधनं आपल्याला आधी बाहेर निघायला पाहिजे. म्हणून हे 3 वाक्य जी समोर ठेवली होती उपनिषदांमधली त्याच्यामधलं या आध्यात्मिक तापामधनं बाहेर निघण्यासाठी वाक्य कुठलं आहे तर तमसोमा ज्योतिर्गमय. या ज्या अंधारामध्ये अज्ञानाच्या अंधारामध्ये मी या देहालाच नित्य मानलेलं आहे त्याच्यामधनं मला बाहेर पडावं लागणार आहे आणि नक्की नित्य कोण आहे तो मला विचार करावा लागणार आहे. म्हणून आध्यात्मिक तापासाठी कुठला विवेक वापरायचा ते सांगताना तो लेख असं म्हणतोय की नित्यानित्य विवेक असा विवेक करायचा. किती सुंदर उपाय दिलाय बघा. बघा आपल्या देहाला जर काही त्रास होत असेल तर मग आपण विचार करावा तिथे विवेक आपण करायचा की याच्यामधल्या देहाला त्रास होतोय आणि देह तर अनित्य आहे आणि स्वरूपाने मी ब्रह्मस्वरूप आहे, मी कायम स्वरूपी आहे. मृत्यू नावाची खरं म्हणजे गोष्टच नाहीये. मृत्यू नावाची गोष्ट खरं म्हणजे नाहीये जे आपल्याला खरं वाटत असतं. कारण कुठे मृत्यू होतोय, देहाचा मृत्यू म्हणजे माझा मृत्यू नाहीच आहे. कारण मी पुन्हा दुसरीकडे जन्म घेतीच आहे म्हणजे मी आहेच तिथे आणि त्या मधल्या काळामध्ये पण मी सूक्ष्म देहाने असतेच ते पितृलोकामध्ये. मृत्यू कसला? आणि जे कोण पूर्ण म्हणजे जे जीवनमुक्त असतात त्यांचा पण मृत्यू नसतो.
म्हणून मृत्यू नावाची खरं म्हणजे संकल्पना कशी बघा, असा विचार करायचा आपल्याला. ओम मृत्योर्माम अमृतम गमय, तिथे आपण तो विचार करणार आहोत. म्हणून नित्य काय आणि अनित्य काय, देहाला काही त्रास होत असताना. म्हणून देहाच्या बाबतीत आपण कुठला विवेक वापरायचा आहे, तर आपण नित्यानित्य विवेक वापरायचा आहे. आता दुसरं आधी भौतिकता. आता आधी भौतिक म्हणजे मला स्वतःला समजा माझ्या देहाला काही होत नाही, माझा देह स्वस्थ आहे समजा, पण आजूबाजूच्या गोष्टींमुळे जेव्हा मला काही त्रास होतो, आता सध्या थोडंसं वातावरणामध्ये थंडावा आहे म्हणून ते आपल्याला जाणवत नाही इकडे भारतामध्ये आपल्याला, पण मे महिन्यामध्ये जर का खूप उकडतंय आणि लाईटच गेले घरी, तर मग होतो ना देहाला त्रास. माझं शरीर स्वस्थ असतं, पण आजूबाजूच्या गोष्टींमुळे जेव्हा मला त्रास होतो, मला अभ्यास करायचा आहे आणि बाजूला कलकल चालू आहे, किंवा ते ट्रेनमध्ये खूप गर्दीत मला जावं लागतं, मला आजूबाजूच्या गोष्टींमुळे त्रास होतो, त्या तिकिटासाठी लाईनमध्ये उभाच राहावं लागतं तासन तास. आजूबाजूच्या गोष्टींमुळे भौतिक आपल्या आजूबाजूला जे चाललेलं आहे त्याची सूची समर्थाने दिलेली आहे, ती आपण दासबोधामध्ये वाचून घ्यावी. पण त्या सगळ्या गोष्टीला काय होतं, जगतामधनं होणारे जे काही त्रास असतात त्याच्यामुळे काय होतं, की आपण त्या जगताला फार सत्यत्व देतो की ते सगळं सत्य आहे. असत जे आहे त्याला मात्र आपण सत्य मानतो, आणि मी आत्मस्वरूपाने मी ब्रह्मस्वरूप आहे त्याला आपण सत्य मानत नाही. म्हणून आपण विचार कसा करायचा, जेव्हा भौतिक गोष्टींमुळे आपल्याला त्रास होत असतो तेव्हा आपण असा विचार करायचा असतो की हे बाजूचं जगत जे आहे ते असार आहे आणि तत्वरूपाने मी साररूप आहे, असा आपण विवेक करायचा आहे. आणि उपनिषदांमधलं जे वाक्य इथे ते असतो मा सत्गमय हे इथे लागू पडतं. म्हणजे आधी आपण तमसो मा ज्योतिर्गमय हे आध्यात्मिक तापासाठी पाहिलं, आणि आपण नित्यानित्य विवेक शिकलो आध्यात्मिक तापामधनं बाहेर निघण्यासाठी, त्या शांती. मग ओम शांती, एक शांती कमवली आपण, म्हणायला काय हरकत आहे. मग आधी भौतिक तापामधनं बाहेर निघण्यासाठी असतो मा सद्गमय, त्या असतमधनं भगवंता आपण प्रार्थना करतोय की ते सतपर्यंत मला घेऊन जा बाबा तू. आणि त्याच्यासाठी विवेक, मग ती शांती कमवायची, त्याच्यासाठी विवेक कुठला, सारासार विवेक. आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या असार आहेत आणि सार हे माझं तत्व, मी तत्व रूपाने सार आहे सगळं, असा विचार करायचा आहे. आणि त्याच्यानंतर शेवटचं उरतं काय, तर आधी भौतिक आधी दैविक ताप जे आहेत, आधी दैविक ताप हे सांगताना समर्थांनी म्हटलंय की आपल्या देहाचा मृत्यू झाल्यानंतर त्या जीवाला जे काही देवतेंकडनं ताप होतात, देवतांचा प्रकोप होतो, त्याच्यामध्ये हे नॅचरल कॅलॅमिटीज वगैरे पण ज्या येतात, आता आपण ते अनुभवलं कोरोनामध्ये, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आधी दैविक तापामध्ये, आणि आधी दैविक तापामध्ये त्या मृत्यूला आपण घाबरत असतो. मग तिथे विचारा, मृत्योर्माम अमृतम गमय, या मृत्यूमधनच मला बाहेर पडायचं आहे. पण या दोन शांती मिळवल्यानंतर आपल्याला ती शांती खरं म्हणजे आत्मा अनात्मा विचार करायचा आहे, आणि ती शांती आपल्याला कमवायची आहे. असा विचार आपण या विवेक ही एक संकल्पना आपण समोर ठेवली आणि 3 विवेक आपण पाहण्याचा प्रयत्न केला की त्रिविध तापांमधनं बाहेर निघण्यासाठी, आध्यात्मिक तापासाठी नित्यानित्य विवेक, आधी भौतिक तापासाठी सारासार विवेक, आणि आधी दैविक तापासाठी आत्मा अनात्मा विवेक, असे आपण ते विवेक शिकलो. कारण आज आपल्याला ते विवेक तिकडे वापरायचेच आहेत पुढे. एक थोडंसं प्रकरण लांबू शकतं कारण आज थोडेसे श्लोक जास्त घ्यायचे आपल्याला, आणि आपलं सत्र जे आहे ते रेकॉर्ड पण होतं. अगदीच कोणाला कंटाळा आला 10-10:15 नंतर, तर तुम्ही बाहेर निघू शकता आणि नंतर ते रेकॉर्डिंग ऐकू शकता. पण आज आपण सगळे श्लोक नक्की बघणार आहोत. बघा, आपण मागच्या वेळेपर्यंत काय बघितलं होतं, 72व्या श्लोकापर्यंत आपण विचार पाहिला होता. त्याच्यामध्ये विचारण्य स्वामी आपल्याला विचार करायला शिकवत आहेत. कारण जर आपण विचार नाही केला म्हणजे विवेक नाही केला, तर हे संपूर्ण आयुष्य जे आहे ते भ्रमातच जाईल. आणि जर भ्रमातच राहिलो तर आपल्याकडनं जो व्यवहार घडेल तो अशुद्ध असेल. म्हणून ज्ञानाला पर्याय नाही. आपल्याकडनं योग्य आणि शुद्ध व्यवहार होण्यासाठी तो विचार आपल्या समोर विद्यारण्य स्वामी ठेवत आहेत, आणि ते आपल्याला विचार करायला सांगतात की ज्ञान म्हणजे काय आणि भ्रम म्हणजे काय, नक्की असा विचार करा आणि या भ्रमातनं बाहेर पडा. आणि त्या भ्रमातनं बाहेर पडण्यासाठी आपल्या समोर एक श्रुती, अगदी सुरुवातीला पहिल्या श्लोकामध्ये एक श्रुती ठेवली की सत एव सौम्य इदमग्र आसीत. हे सत, त्याचा विवेक आपल्याला करता यावा म्हणून अशा पद्धतीने तो सगळा विचार त्याने आपल्या समोर मांडला. आणि त्या सत मध्ये एक अद्वितीय शक्ती, एक शक्ती
एक शक्ती पण त्याच्यामध्ये आहे आणि त्या शक्तीमुळे मात्र त्या सतमध्ये अद्वितीयत्व येत नाही, हा विचार आपला करून झालाय. त्यालाच आपण माया म्हणतो त्या शक्तीला. आणि ती माया कशी आहे हा सगळा विचार आपला करून झालाय बरं का. ती माया कशी आहे तर ती ना सत आहे, ना असत आहे, ना सतासत आहे, म्हणून आपण तिला अनिर्वचनीय असं म्हटलं. पण तिच्यामुळे मात्र हे सगळं जगत जे आहे ते आपल्याला भासत असतं, प्रतीतीला येत असतं ते सगळं जगत. पण ती स्वतः कशी आहे हे सांगताना शास्त्र असं म्हणतं की ती निस्तत्व आहे. म्हणजे ती स्वतः सत्ता शून्य आहे. सत्ता जर कोणाची असेल तर ती फक्त सतची आहे. आणि आपण म्हणताना आकाश आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याकडनं काय चूक होते तर आकाशाची सत्ता अशी आपली चूक होत असते. म्हणून विद्यारण्य स्वामीने आपली चूक दाखवून दिलेली आहे की आकाशाची सत्ता नसून सतचं आकाश आहे. सत आणि आकाश हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत, या भिन्न गोष्टी आहेत, हे आपल्याला पटत नसतं. म्हणून आपण मागच्या वेळेपर्यंत पाहिलं की त्या विद्यारण्य स्वामीने किती श्लोक त्याच्यासाठी बोललं गेलं, त्यांच्याकडे कितीतरी श्लोक या दोघांबद्दल ते बोलत गेलेले आहेत, त्याच्यामधला भेद आपल्याला कळण्यासाठी. इथपर्यंत सगळं आपण मागच्या वेळेपर्यंत पाहिलं होतं. आजच्या श्लोकांचं चिंतन आपण आत्ता चालू करतो. आणि जमल्यास मी थोडस घाईघाईत बोलते, फास्ट बोलते, म्हणजे वेळेत ते संपे. आणि रेकॉर्ड होतंय, समोर श्लोक ठेवायचे म्हणजे अभ्यास होत असतो. आणि जरी घाईत बोललं गेलं तरी कुठलाही मुद्दा सुटणार नाहीये याची काळजी घेण्याचा प्रयत्न करते. आतापर्यंत जो विचार केला त्याच्यामधनं सत आणि आकाश हे भिन्न आहे हे सांगायचा प्रयत्न विद्यारण्य स्वामींनी केला 71व्या श्लोकापर्यंत. पण 72व्या श्लोकामध्ये ते असं म्हणतायत की ते आपल्या बुद्धीला हे दोन्ही भिन्न आहे हे कळत नसतं. आणि ते का कळत नाही त्याचं कारण त्यांनी 72व्या श्लोकामध्ये दिलं. श्लोकामधल्या शब्दांकडे पण आपण बघावं बरं का. त्या श्लोकामध्ये ते का तो निश्चय होत नाही आपल्या बुद्धीचा त्याचं ते कारण सांगतायत. आणि त्या 72व्या श्लोकामध्ये त्यांनी दोन शब्द वापरलेत. एक शब्द आहे अनैकाग्रह, अनेकाग्र, अनैकाग्र म्हणजे अनेकाग्रहात, म्हणजे आपल्या चित्तामध्ये एकाग्रता जेव्हा नसते, अनेकाग्र अनेक ठिकाणी ते चित्त उड्या मारत असतो, तो दोष त्यांनी दाखवून दिला आपल्या बुद्धीला. कारण सगळा सूक्ष्म विचार आहे, सतचा विचार आणि त्या आकाशाचा विचार हा सगळा सूक्ष्म विचार आहे. जर अनेक ठिकाणी आपलं चित्त जात राहिलं तरी सूक्ष्मातले विचार कसे कळणार. म्हणून तो आपला दोष, सामान्यांचा दोष दाखवून दिलेला आहे. आणि दोन दोष समोर ठेवले आपल्या, एक म्हणजे अनैकाग्र आणि दुसरं म्हणजे संशयात, म्हणजे संशयात्वात. म्हणजे काय, आपल्या आतमध्ये अंतःकरणामध्ये संशय असतो. आणि संशय असतो म्हणजे काय, हे जे सगळं असं असं सांगितलेलं आहे हे खरं कशावरनं, असंच कसं असणार बरं, कारण ते आपल्या अनुभवाचं नसतं. या सगळ्या ठिकाणी आपली श्रद्धा कमी पडत असते. म्हणून 72व्या श्लोकामध्ये आपल्याला सामान्यांना सत आणि आकाश याच्यामधलं भिन्नत्व का कळत नाही त्याचं कारण सांगितलं. आणि नुसतं कारण सांगून ते थांबलेले नाहीयेत. 73व्या श्लोकामध्ये त्याचा उपाय सांगितला त्याच्यामधनं बाहेर पडायसाठी. किती कृपा करावी आपल्यावर शास्त्राने, शास्त्रीय ग्रंथांनी, किती कृपा. आपले दोष त्यांना कळतायत आणि उपाय पण ते सांगतायत. आणि 73व्या श्लोकामध्ये त्यांनी दोन उपाय सांगितलेत बघा. दोन कारण आहेत, दोन दोष आहेत म्हणून दोन उपाय सांगितलेत. एकच उपाय सांगून मोकळं नाही झालं शास्त्र. बघा आपल्याला समजा आता मीच आहे, समजा मी एकच आहे, पण मला आजार झाला, समजा माझं डोकं दुखतंय आणि माझं पोट बिघडलं, तर जर दोन वेगळे त्रास असतील तर एकच औषध चालेल का. आपण असं बघतो की एखादा माणूस जो आहे तो खूप योगासनं करतो, हल्ली हे फॅडच आहे, करावं बरं का. फक्त आपण ते शरीर सांभाळण्यासाठी केलंच पाहिजे, पण त्या शरीराला सत्यत्व न देता करायचंय. शरीर का सांभाळायचं आहे ते मला मोक्षापर्यंत घेऊन देणारं साधन आहे, अध्यारोपातल्या भाषेत का असेनात, पण शरीर हे त्या मोक्षासाठी कारण आहे असा विचार करून ते वाचवायचंय. देह चांगला राहायला पाहिजे म्हणून योगासनं केली
तर आपण अधिक अडकू त्याला सत्यत्व देऊन. उदाहरण एक सांगायचं होतं की एखादा माणूस जो आहे तो समजा योगासनं छान करतो आहे आणि आपल्याला असं दिसलं की त्याला क्रोध पण खूप आहे आणि आपण जर असं म्हटलं की बापरे, हा इतकी सगळी योगासनं करून पण याचं क्रोधावर नियंत्रण कसं नाही बाबा, तर आपण असं बोलू शकत नाही. कारण क्रोधावर नियंत्रण आणण्यासाठी साधनं वेगळी आहेत आणि योगासनं जी करतो ती अगदी फक्त देहासाठी जर विचार भाव ठेवून केली असतील तर त्याचं त्याचं फळ वेगळं आहे. मग त्या गोष्टीसाठी ते फळ, एकच गोष्टीला सगळी फळं कशी? बघा, आपल्याकडे चित्तशुद्धीसाठी कर्म उत्तम करणं, वेदविहित कर्म, निष्काम कर्म करणं, हा उपाय सांगितलाय आणि त्याचं फळ आहे चित्तशुद्धी. आणि चित्त शांती जर हवी असेल तर वेदविहित, चुकले बहुतेक मी, चित्तशुद्धीसाठी वेदविहित कर्म आणि चित्त शांतीसाठी वेदविहित उपासना. एकाच गोष्टीचं सगळं फळ नसतं. हे एवढं आपण सगळं का बोललो? कारण 73व्या श्लोकामध्ये, आधीच्या श्लोकामध्ये 2 आपले दोष सांगितलेत की आपल्याला ते सत आणि आकाश का बरं भिन्न वाटत नाही, का ते एकच आहे असं वाटतं. तर त्या दोषांसाठी 2 उपाय 73व्या श्लोकमध्ये सांगितले. तर एक दोष आपण काय पाहिला होता? पहिला दोष अनैकाग्र, म्हणजे एकाग्रता ज्याला जमत नाही ते. मग त्याच्यासाठी उपाय सांगितलेला आहे पुढच्या श्लोकामध्ये. ते म्हणतायत की तुम्ही ध्यान करा. आणि फक्त ध्यान करा असं तो श्लोक म्हटलेला नाहीये. तुम्ही 73वा श्लोक मुद्दाम बघावा. त्यांनी खूप छान शब्द त्याच्यामध्ये वापरलेला आहे की अप्रमत्तो भव. अप्रमत्तो भव. बघा, आपण आशीर्वाद देतो की नाही लहान मुलांना, किंवा आपल्याला जे आशीर्वाद देतात त्याच्यामध्ये चिरंजीवी भव किंवा सौभाग्यवती भव किंवा अजून काय आयुष्यमान भव असे जे आशीर्वाद दिले जातात त्याच्यामध्ये तशा पद्धतीनं इथं विद्यारण्य स्वामी म्हणतात की आधी अप्रमत्तो भव, म्हणजे प्रमाद करू नकोस. अप्रमत्तो, प्रमाद न करता तू ध्यान कर. एक खरं म्हणजे व्यासपीठावरनं स्वतःबद्दल स्वतःचे अनुभव हे सांगायचे नसतात, पण माझा एक स्वतःचा अनुभव म्हणजे स्वतःचा एक प्रश्न जो मी पूज्य मुळे शास्त्री काकांना 2017 साली 17 दिवस मला सहवास पूज्य मुळे शास्त्री काकांचा आणि परमपूज्य मंदाताई गंध्यांचा एकत्र आम्ही राहिलो होतो. परमपूज्य मंदाताई आणि पूज्य मुळे शास्त्री काका या दोघांची प्रवचन मला दुबईला झाली होती आणि त्यांच्याबरोबर राहण्याचं भाग्य मला तेव्हा मिळालं होतं. आणि माझे बरेच प्रश्न जे अंतःकरणामध्ये होते ते मी त्यांना विचारले होते दोघांनाही. त्याच्यामधला एक प्रश्न मी मुळे शास्त्री काकांना विचारला होता आणि त्यांना एकंदरच हा सगळा अभ्यास करताना आपल्याला कळतं की बुद्धीची सूक्ष्मता ही खूप महत्वाची आहे. स्थूल बुद्धी असेल तर एखाद्या याच्यामध्ये टिकणारच नाही. ग्रंथ घेण्यामध्ये आपण आरंभशूर असतो, पहिल्या दिवशी सांगितलं होतं, पण ग्रंथाला हात लावलाय का? त्याच्यामध्ये कसं कळत नाही मला, टिकलोय का आपण त्या श्लोकांवर? तर हा सगळा अभ्यास जो आहे, जोपर्यंत बुद्धी सूक्ष्म नाही, स्थूलातच रमतीये, तोपर्यंत एखाद्याकडे वळणारच नाही. म्हणून मला आठवतं की मी एक प्रश्न विचारला होता मुळे काकांना की या सगळ्यामध्ये मला बुद्धीची सूक्ष्मता हवी आहे, हे कळतं आहे, म्हणजे बुद्धी सूक्ष्म कशी करावी हा माझा मूळ प्रश्न आहे. आणि त्याला लागून बुद्धी सूक्ष्म होण्यासाठी माझं एक उत्तर मी ठरवलं होतं आणि मी त्यांना असं विचारलं की जर मी ध्यानाला बसले तर बुद्धी सूक्ष्म होईल का? म्हणजे त्याला लागून एक्सटेंडेड प्रश्न हा पण समोर ठेवते. आणि त्यांच्याकडनं जे उत्तर आलं, मुळे शास्त्री काकाने बुद्धी सूक्ष्म होण्यासाठी जे उत्तर दिलंय त्याचा मी विचारच केला नव्हता. हल्ली हे सगळीकडे मेडिटेशन, लर्न मेडिटेशन, मागच्याला आपण बहुतेक बोललो होतो, हे ध्यान काय, ध्यान करणार, असं परमपूज्य डॉक्टर काका त्यांच्या प्रवचनामध्ये म्हणतात. बघा, ध्यानाला बसा, तुम्ही ध्यान करा, हे उपाय दिलाय, पण त्याच्या अगोदर अप्रमत्तो भव, म्हणजे प्रमाद करू नका. मुळे शास्त्री काकांना जो मी प्रश्न विचारला होता की बुद्धी सूक्ष्म कशी होणार, तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की तुझं कर्तव्य कर्म जे आहे ते तू चोख कर. कर्माचा संबंध आणि त्या ध्यानाचा संबंध कसा विचार करायचा आपण? जर आपण कर्तव्य कर्म चुकत गेलो, त्याच्यापासून पळालो आणि जर ध्यानाला बसायचा प्रयत्न केला तर ध्यान लागणारच नाही. म्हणून आज हे जर बाहेरचे सगळे लोक मेडिटेशन शिकवतायत ते कुठेतरी तुमचं
वेदविहित कर्म घडलं पाहिजे तुमच्याकडनं किंवा वेदविहित उपासना झाली पाहिजे असं बोलतायत का? कारण त्यांना शास्त्र माहिती नाहीये. म्हणून आपल्याला शास्त्राकडे परमपूज्य मंदाते, परमपूज्य डॉक्टर काका, पूज्य मुळे काका यांच्याकडे गेल्याशिवाय पर्याय नाही आपल्याकडे. नाही तर फक्त बरोबरच आपण बोलू. इतकं सुंदर विद्यारण्य स्वामीने सांगितलेलं आहे की जर एकाग्रता जमत नसेल तर ध्यान कर, ते पण कसं? अप्रमतो, आयुष्यात चुका न करता योग्य ते कर्म करून तू ध्यान कर, म्हणजे एकाग्रता जमेल. अनेकाग्र याच्या तू बाहेर पडशील आणि मग आपल्याला सत आणि आकाश हे भिन्न आहे हे कळेल. कारण साधा सर्वसाधारण माणूस जो आहे तो मुळात विचारच का करेल की आकाश आणि सत भिन्न आहेत का? कारण त्याच्या मनामध्ये खूप प्रश्न असतात. माझ्या मुलाचं काय करायचं, माझ्या नोकरीचं काय करायचं, स्थूलातले प्रश्न काही कमी आहेत का सामान्याला? पण त्याच्यामधला एखादा जर ध्यानाला म्हणजे त्यांनी विचार करायचा प्रयत्नच केला तर त्याचं कर्म जर शुद्ध नसेल तर ते काम होणार नाही. त्यांनी ध्यान करावं योग्य ते कर्म करून आणि मग तो दोष जो आहे तो त्याच्यामधनं तो बाहेर पडेल. आणि त्याच्या अजून एक दोन दोष होते ना, एक होता संशयात्वात आणि संशय बाहेर निघण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे की प्रमाण, दोन गोष्टी सांगितल्यात. एक तर प्रमाण संशयामधनं बाहेर निघण्यासाठी, एक आहे प्रमाण आणि एक आहे युक्ती. आणि प्रमाण शब्दाचा अर्थ शास्त्रामध्ये जा, जर संशय असेल तर प्रत्येक गोष्टीचं उत्तर तिथे आहे, शास्त्रामध्ये जाऊन ते शोधावं, शास्त्राकडे जायचं. आणि युक्त्या ज्या आहेत त्याच्यामध्ये जे युक्त्या दिलेल्या आहेत ते तर्क आहे, ते युक्त्यांच्या आधारावर, तर्काच्या आधारावर त्याचा आपण अनुभव घ्यावा. आता बघा दोन जे उपाय सांगितले, समजा एकाग्रता होत नसेल तर शास्त्र ग्रंथाकडे जाऊन चालणार आहे का? आणि जर संशय असेल तर ध्यान करून चालणार आहे का? म्हणून त्याचा उपाय त्याला इतकं सुंदर पद्धतीने हा शास्त्रीय ग्रंथ बोलतो आहे. इतकं छान आपल्याला विद्यारण्य स्वामी सांगतात. आणि ते म्हणतात पुढच्या श्लोकाचा 74वा श्लोक की असं जर केलं तर त्याचा परिणाम काय होईल, तर ध्यान, मान आणि युक्ती. ध्यान म्हणजे ध्यान तर आपल्याला शिकवलं त्यांनी, आणि मान म्हणजे प्रमाण, आणि ज्या युक्त्या आपण तिकडे शिकतोय त्याच्या आधारावर सत्वस्तू सत्य आहे आणि आकाश हे मिथ्या आहे हे आपल्याला कळेल. त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये म्हणजे 75व्या श्लोकामध्ये असं सांगितलेलं आहे की हे सगळं याच्यामधला भिन्नत्व हे कुणाला कळतं, तर ते ज्ञानाला कळतं. ज्ञानी जो आहे ज्ञानाला ते त्याच्यामधला फरक जो आहे, भिन्नत्व जे आहे ते त्याला कळतं. म्हणजे त्याला काय कळतं की सतमध्ये अवकाश नाही, सतमध्ये अवकाश नाही आणि या अवकाशामध्ये सत नाहीये, ते फक्त मिथ्या रूपाने ते पुढे आल्यासारखं वाटतं आपल्याला. आकाश हे मिथ्या आहे, आकाश मिथ्या आहे आणि सत वस्तूमध्ये अवकाश नाही. या दोघांचं भिन्नत्व जे आहे ते ज्ञानाला कळतं, तो ज्ञानी जो आहे त्याला ते कळतं. आणि 76व्या श्लोकामध्ये इतकं सुंदर श्लोक आहे तो, त्या श्लोकामध्ये असं ते म्हणतायत की त्याला ते कारण त्याला ते ज्ञान झालेलं असतं, त्याच्यामुळे एखाद्याला ज्याला ते कळत नाही त्यांच्याकडे बघून म्हणे त्या ज्ञानाला हसू येते ना, ते आश्चर्यचकित होतात. ते असं कसं त्यांना कळत नाही, असं आश्चर्य वाटतं की इतकं सरळ इतकं स्वच्छ सगळं आहे, हे कसं काय बाबा यांना कळत नाही अज्ञान्यांना. आणि म्हणून त्या अज्ञानांकडे बघून त्या ज्ञानांना हसू येतं. मला हे पहिल्यांदा जेव्हा मी विचार हा वाचला होता तेव्हा मला अचानक माझ्या मनामध्ये असा एक विचार येऊन गेला की आपण जेव्हा परमपूज्य डॉक्टर काकांसमोर आणि परमपूज्य मंदाताईंसमोर जात असू, आपला आपला काय तो प्रपंच असतो त्याला सत्यत्व आपण दिलेलं असतं, ते सगळं घेऊन आपण जेव्हा त्यांच्या समोर जातो तेव्हा ते कसं हसत असतील आपल्याकडे बघून. आणि हे सगळं कळून पण किती प्रेमाने ते आपल्याशी वागत असतात याची आपल्याला जाणीव होते. त्याच्या पुढे 77वा श्लोक जो आहे तो असं म्हणतोय की आतापर्यंत आपण सत आणि आकाश याच्या भिन्नत्वाचा विचार केला, पण याच्या पुढे कारण वेगळी इतर पुढची भूत पण आहेत ना, आता वायू आहे, तेज आहे, आप आहे, जल आहे आणि पृथ्वी आहे, आणि पृथ्वीच्या पुढे पण गेलेत. ज्यांनी प्रकरण वाचलंय त्यांना ते माहिती असणार आहे. म्हणून पुढच्या गोष्टींचा पण विचार केलाय. म्हणून आता आपण काय करूया की आता आपण सत आणि वायूचा विचार करूया. तर पूर्व पक्षाने लगेच प्रश्न टाकला, अहो सतचा आणि आकाशाचा संबंध असू शकतो हे आम्हाला कळतंय, कारण ते कार्यकारण भाव आपण जर तिथे लावला तर सत म्हणणं त्या मायेमधनं, सतच्या मध्ये ती मायाच आहे आणि मायेचा पहिला विकार जो आहे तो आकाश आहे हे आपल्याला कळलं. पण मग सत आणि वायूचा काय संबंध आहे? कारण आकाश
आकाशामधनं वायू तयार झालाय ना. मग तुम्ही सत आणि वायू याच्याबद्दल का बरं बोलणार आहात, असा प्रश्न त्या 77व्या श्लोकामध्ये त्या पूर्वपक्षीने विचारलं आणि त्याला उत्तर असं वेदांती देत आहेत की सत आणि वायू या दोघांचा परस्पर प्रत्यक्ष संबंध नसला तरी त्यांचा परंपरागत संबंध आहे. म्हणजे आपण कसा विचार केला आतापर्यंत, सत म्हणणं ते सतच्या एका भागात ती माया असते आणि त्या मायेच्या एका भागात ते आकाश असतं आणि त्या आकाशाच्या एका भागात तो वायू असतो, असा विचार आपण करून आलोय की नाही आधी. म्हणून प्रत्यक्ष संबंध नसला तरी परंपरागत संबंध आहे, म्हणून सत आणि वायूचा आपल्याला विचार करायचा आहे. कारण त्याचा आणि अशा पद्धतीने का विचार मांडलाय आपल्या समोर या ग्रंथामध्ये, या प्रकरणामध्ये, कारण आपल्याला सत आणि वायू या दोघांना पण भिन्न करता आलं पाहिजे. तो विवेक, आज आपण विवेक का निवडला, कारण आपल्याला तो विवेक करता आला पाहिजे, म्हणून अशा पद्धतीने विचार मांडलेत. 79वा श्लोक जो आहे तो आता वायूचे स्वतःचे धर्म काय आहेत ते सांगते. वायूचे स्वतःचे धर्म, तर 4 धर्म आहेत. 79वा श्लोक बघा, 4 स्वतःचे धर्म काय सांगितलंय, त्याचे स्वतःचे धर्म सांगा. शोष, स्पर्श. शोष म्हणजे सुकवणं, वाळवणं, वाऱ्यामुळे सगळं सुकलं जातं की नाही. त्याचे स्वतःचे धर्म कुठलेत, एक म्हणजे शोष, आणि स्पर्श जो आहे तो त्याचा वैयक्तिक आहे. बघा, स्वतःचा त्याचा वेगळा गुण जो आहे स्वतःचा, आपण गुणांचा विचार केला होता तसं स्वतःचा गुण त्याच्याकडे स्पर्श पण आहे. गती म्हणजे हालचाल वायूकडे आहे, आणि शेवटचं त्यांनी सांगितलंय म्हणजे वेग. म्हणजे हे त्याचे स्वतःचे 4 जे आहेत ते त्याचे स्वतःचे गुण आहेत, आणि पूर्वजांकडनं आलेले 3 आहेत. याच्या जोपर्यंत वायू निर्माण होता त्याच्या अगोदर सत आहेच आहे. आपण काय काय विचार, आधी सत, मग सत म्हणणं ती माया, आणि मायेनंतर ते आकाश, आणि पूर्वजांचे गुण. तर हे 4 वायू, आता एकच वायू आपण धरूया, हा एक वायू, आणि त्याच्या अगोदर हे सत आहे. सतकडनं या वायूकडे काय आलं, सतकडनं वायूकडे काहीतरी आलंय, मायेकडनं वायूकडे काहीतरी आलंय, आणि आकाशाकडनं वायूकडे काहीतरी आलेलं आहे. त्याच्या पूर्वजांकडनं त्याच्याकडे काहीतरी आलेलं आहे. मग सतकडनं काय आलं बघा, आपण वायू काय म्हणतो, वायू आहे, वायू आहे असं म्हणतो. तो तो आहेपणा जो आहे तो त्याला सतकडनं आलाय, कारण अस्तित्व फक्त सतचं आहे. म्हणून वायू आहे, आहेपणा त्याच्याकडे सतकडनं आलाय. इकडे माया पण आहे. मग माया कशी आहे, तर माया निस्तत्व आहे, म्हणजे ती सत्ता शून्य आहे, म्हणजे ती मिथ्या आहे. ते मिथ्यात्व जे आहे ते मायेकडनं या वायूकडे आलंय. म्हणून वायू कसा आहे, तो वायू मिथ्या आहे. किती सुंदर पद्धतीने बघा, सगळ्याला सत्य आहे. आता आपल्या समोर दिसणारं सगळं पंचीकृत, 5ही गोष्टी एकमेकांमध्ये भेसळ झाल्यानंतरचा विचार आता आपण मांडतोय. पण आता जो विचार चाललेला आहे तो अपंचीकृत तत्वांबद्दल आहे. शुद्ध स्वरूपातले जे आहेत ते हळूहळू एकमेकांमध्ये मिसळत आहेत, हे आता आपण पाहतो आहोत. म्हणून वायू आपण याला म्हटलं, वायू जो आहे ते सत्ता शून्य आहे, म्हणून ते मिथ्या आहे. आणि आकाश त्याचा पूर्वज आहे. आकाशाकडनं पण त्याच्याकडे आलेलं आहे, ते आपण पाहतोय की आकाशाचा गुण काय, स्वतःचा स्वतंत्र शब्द. म्हणून शब्द जो आहे तो आकाशाकडे कुठल्या स्वरूपात होता, तर प्रतिध्वनी स्वरूपात होता. हा विचार आपण करून आलेलो होतो. आणि तो शब्द जो आहे तो जेव्हा वायूकडे गेला तर तो वायूकडे शब्द कुठल्या स्वरूपात आला, तर बी सी, वायूचा आवाज येतो की नाही. सुरुवातीचे 3, 4, 5 श्लोक आठवा, हा सगळा विचार घेऊन आपण आलेलो आहे. बघा, उपक्रम चालू केला म्हणजे विषयाची सुरुवात विद्यारण्य स्वामींनी केली. आता उपसंहाराकडे जाताना त्याला पूर्णत्व देऊन तो विषय पूर्ण करणार आहेत. अशा पद्धतीने शास्त्रीय ग्रंथ आपल्याशी बोलतात. आधी काहीतरी सांगूनच झालं आणि नंतर त्याचा उल्लेखच नाहीये, असं नसतं. उपक्रम आणि उपसंहारामध्ये एकवाक्यता असते आणि त्यालाच शास्त्रीय ग्रंथ असं म्हणतात. मग असा तो वायू, त्या वायूकडे हे सगळे गुण आले असं तो 80वा श्लोक म्हणतोय. पण त्याच्यामध्ये त्या 80व्या श्लोकामध्ये पूर्व पक्षाने प्रश्न विचारला. ते असं म्हणतात की 68व्या श्लोकामध्ये आकाश जे आहे ते पुढे जात नाही असं तुम्ही म्हटलं होतात, आणि आता तुम्ही आकाशाकडनं ते तिथे आकाश गेलं तिथे पुढे असं तुम्ही म्हणतायत. म्हणजे तुमच्याच म्हणण्यामध्ये व्याघात दोष आहे का, जे एकदा म्हणता आहे एकदा म्हणता नाही आहेत, असं काही दोष तुमच्याच बोलण्याने तुम्ही तुमच्याच मताचं खंडन करताय, असं काही होतंय का.
असा प्रश्न पूर्व पक्षाने विचारलाय आणि 81 आणि 82व्या श्लोकामध्ये एकत्र आपण असा विचार करतो आहोत. त्याच्यामध्ये वेदांतांचं उत्तर आहे. ते असं म्हणतात की आमच्या बोलण्यामध्ये दोष नाही, कारण आकाश जे आहे त्याचं स्वरूप आहे अवकाश. म्हणजे आकाश स्वरूपाने पुढे जात नाही, तर ते आकाशच राहतं. पण आकाशाचा जो गुण आहे, शब्द, हा पुढे गेलेला आहे. म्हणून आमच्या बोलण्यात दोष नाही. बघा, समजा आपण साध्या उदाहरणावरून समजून घ्यायचा प्रयत्न करूया. मी समजा मी माता आहे आणि माझी जी कन्या आहे, तर माझा एक विशिष्ट स्वभाव आहे, तो मात्र माझाच आहे. प्रत्येकाचा आपण आपापल्याबद्दल विचार करूया. आपल्या स्वतःचा एक विशिष्ट स्वभाव आणि माझ्या स्वभावामध्ये समजा माझ्याकडे अजून एखादा गुण आहे. समजा समजा मी रांगोळी चांगली काढते समजा, तर तो गुण जो आहे तो माझ्या लेकीकडे पुढे गेलेला आहे. त्याच्यामुळे माझा संपूर्ण स्वभाव जो आहे, मीच ती नाही झाले ना. अशा उदाहरणावरनं नक्की काय सांगायचं त्या श्लोकांनाही आपल्याला कळतं. 83व्या श्लोकामध्ये आता थोडासा तो कठीण आहे बरं का. श्लोक समोर ठेवायचा किंवा सत्र झाल्यानंतर जेव्हा आपण छान फ्रेश असू, तेव्हा तो योग्य विचार आपल्या बुद्धीमध्ये पेरायचा आपण प्रयत्न करायचा आहे. कारण 83वा श्लोक जो आहे तो पूर्व पक्षाचा प्रश्न आहे फक्त, आणि त्या प्रश्नाचं उत्तर 84 आणि 85 आपण परत एकत्र घेणार आहोत. पण तो प्रश्न कळणं थोडंसं एक वेगळ्या पद्धतीने आपण समजून घेऊया. पूर्व पक्षाचा प्रश्न विचारतोय की तुम्ही असं म्हणता की वायू आणि सत, आता आपला विचार चाललाय, तो वायू जो आहे तो सतहून भिन्न आहे. आणि माया कशी आहे? माया जी आहे ती अव्यक्त आहे. पण वायू मात्र व्यक्त आहे. वायू मात्र व्यक्त आहे, म्हणून मायेपेक्षा तो विलक्षण झाला. आणि मायेपेक्षा विलक्षण म्हणजे तो वायू जो आहे त्याच्याकडे अमायामय असा तो झाला. म्हणजे वायू जो आहे तो अमायामय झाला, म्हणजे काय, तो वायू सत झाला. मग तुमच्याच बोलण्यामध्ये परत दोष आहे का? तुमच्याच बोलण्याचं तुम्ही खंडन करता आहात का? असा तुम्ही विचार करा, असं 83वा श्लोक म्हणतोय. त्याला आपण उत्तर 84 आणि 85 श्लोक आपण एकत्र घेऊया. आणि उत्तर असं दिलेलं, इतकं सुंदर उत्तर आहे. ते आपल्याला विद्यारण्य स्वामी असं म्हणतायत की आतापर्यंत आपण ज्या पद्धतीने ते गुण पुढे जात आहेत त्याचा विचार करतोय, त्याच्यामध्ये सत आणि माया. सतचं पुढे काय जात आहे पण अस्तित्व, आणि मायेचं पुढे काय जात आहे तर निस्तत्वा, सत्ता शून्यत्व, तिचं मिथ्यात्व, असा आपण विचार करतोय. आणि तुम्ही आता जो त्याचा वेगळाच म्हणजे त्या मायेचं अजून एक उपलक्षण म्हणजे व्यक्त आणि अव्यक्त असं जे तुम्ही आता मध्ये आणलेलं आहे, तसा विचार तुम्ही आता करू नका. म्हणून ते बाजूला ठेवा आणि आम्ही ज्या पद्धतीने सांगतो आहे तसं तुम्ही समजून घ्या, असं तो श्लोक म्हणतोय. म्हणून ते उत्तर जे आहे ते 85व्या श्लोकामध्ये दिलेलं आहे. आणि त्याच्या पुढे त्यांना असं सांगायचंय की आता हा जो वायू निर्माण झाला तो कसा झाला, तर त्या सतमधनं दशांश न्यून, म्हणजे एकाच भागात, भाषा वेगवेगळी आहे, अर्थ एकच आहे. दशांश न्यून असा शब्द वापरलेला आहे 86व्या श्लोकामध्ये, की त्या सतमधनं दशांश न्यून म्हणजे कमी ती माया आहे. त्या मायेमधनं दशांश न्यून ते आकाश आहे. आणि आकाशामधनं दशांश न्यून ते वायू आहे. अशा पद्धतीनं ते सांगतायत. आणि आपल्या बुद्धीचा निश्चय होण्यासाठी म्हणजे त्या सतमध्ये आपली बुद्धी प्रविष्ट झाली पाहिजे, म्हणून अशा पद्धतीचं हे सगळं बोलणं चालू आहे. पुढचा 87 आणि 88वा श्लोक आहे. त्याच्यामध्ये आता ते सांगतायत की आपण आतापर्यंत सत, माया, आकाश आणि वायू इतका विचार करून झाला, पण ते पुढचं जे भूत आहे त्याचा आपण आता विचार करूया. मग पुढचं भूत कुठलं आहे तर तेजतत्वाचं म्हणजे अग्नी. तर आता अग्नीचा पण असाच विचार करायचा आहे की ते पण अग्नितत्व जे आहे ते त्या वायू तत्वाच्या दशांश न्यून आहे. म्हणजे सतपेक्षा दशांश न्यून माया, मायेपेक्षा दशांश न्यून आकाश, आकाशापेक्षा दशांश न्यून वायू, आणि वायूपेक्षा दशांश न्यून अग्नी, असं ते अग्नितत्व आहे, असं आपल्याला ते सांगतायत. आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की आम्ही हे जे बोलतो हे व्याप्तीचं प्रमाण जे आहे ते आम्ही आमच्या बुद्धीनं, श्लोक वाचा तुम्ही, ते सगळे श्लोकामध्येच विचार आपण घेतलेत. विद्यारण्य स्वामी म्हणतायत की हे व्याप्तीचं प्रमाण जे आहे ते आम्ही आमच्या बुद्धीमधनं देत नसून ते प्रमाण जे आहे ते पुराणांमधलं प्रमाण आहे. ते पुराणांमध्ये आलेलं आहे, म्हणून प्रमाणांच्या बाहेर, प्रमाणांच्या बाह्य असं आम्ही एकही विचार इथे मांडत नाही आहोत, असं स्पष्टीकरण
विद्यारायण स्वामीने दिलं. आणि 89वा श्लोक जो आहे त्याच्यामध्ये प्रत्येक भूताचा, आता प्रत्येक भूताचा स्वतंत्र असा जो गुण आहे, आपण गुणांचा पण विचार केला आणि पूर्वजांचा विचार केला, तर स्वतःचा जो गुण आहे अग्नीचा, तो काय आहे आपल्याला माहितीये. अग्नीचा गुण काय आहे? रूप आहे. म्हणून समजा हे अग्नी आहे आणि त्याच्या अगोदर जे आहे ते सत आहे, माया आहे, आकाश आहे आणि वायू आहे. म्हणजे पूर्वजांकडनं पण त्याच्याकडे गुण आले आणि त्याचा स्वतःचा स्वतंत्र असा गुण जो आहे ते आहे रूप. आणि आपण काय म्हणतो की अग्नी आहे, म्हणून सतकडनं काय आले तर आहे, अस्तित्व जे आहे ते सतकडनं आलं. दुसरं होतं माया. माया कशी आहे? ती निस्तत्व आहे, म्हणजे ती सत्ता शून्य आहे, म्हणजे ती मिथ्या आहे. म्हणून तिच्याकडनं ते मिथ्यात्व जे आहे ते अग्नीकडे आलेलं आहे. आणि अशा पद्धतीने बोलल्यामुळे आपल्या बुद्धीवर संस्कार होतो की अग्नी मिथ्या आहे. म्हणून मायेकडनं ते आलंय. त्याच्यानंतर आकाशाकडनं अग्नीकडे काय आलं तर शब्द आला. आणि तो कुठल्या स्वरूपात आला तर अग्नीला जो शब्द असतो बा, भूक भूक, सुरुवातीच्या श्लोकांमध्ये. आणि मग वायूकडनं स्पर्श आला. आणि वायूकडनं अग्नीकडे जो स्पर्श आला तो कुठल्या रूपात आला तो उष्ण. तर अशा पद्धतीने हे श्लोक म्हणतायत. आणि हे एक 90वा श्लोक असं म्हणतो की अशा पद्धतीने का बोललं गेलेलं आहे तर आपली बुद्धी जी आहे ती सतमध्ये प्रविष्ट झाली पाहिजे, म्हणून अशा पद्धतीने बोललं गेलेलं आहे. 91वा श्लोक आहे तो असं म्हणतो की आता या सगळ्या भूतांबद्दल बोलून झालं, तसाच विचार जो आहे विवेक करायला शिकवतायत. विवेक आज आपण पाहिलंय. म्हणून प्रत्येक भूताबद्दल असं बोललं गेलेलं आहे. म्हणून 91वा श्लोक म्हणतो की असाच विचार आता आपण आपाविषयी करायचा आहे. आप म्हणजे जलतत्व जे आहे, म्हणजे उदक जे आहे ते उदकाचा विचार पण आपण अशाच पद्धतीने करायचा आहे. आता आपण काय करूया, समजा हे जल आहे तर जलाच्या अगोदर सत आहे, माया आहे, आकाश आहे, वायू आहे आणि अग्नी आहे. आणि जलाचं स्वतःचा स्वतंत्र गुण कुठला आहे तर आपण पाहिलंय की रस. स्वतःचा गुण रस, मग तो त्याच्याकडे आहेच आहे. मग आता तुम्हाला प्रत्येकाला हे कळलंय आपण कुठल्या पद्धतीने बोलतोय. सतकडनं काय आलंय आहेपणा, मायाकडनं काय आलंय सत्ता शून्यपणा, आकाशाकडनं काय आलाय तर शब्द आलाय. आणि आपण कोणाचा विचार करतोय जलाचा, मग जलाकडे बुडबुड बुडबुड असा जो आवाज आहे तो. मग त्याच्यानंतर अग्नीचं काय आहे रूप आहे समजा. मग त्या पांढऱ्या रंगाचा अग्नी, पांढऱ्या रंगाचा जल बुडबुड बुडबुड, त्या बुडबुड्यांमध्ये आपल्याला तो रंग दिसतो असं समजून घ्यायचं आपण. आणि त्याच्यानंतर अग्नीचं काय असतं जल, माया, जल. आपण सत्तत्वाबद्दल विचार केला, नंतर आकाशाबद्दल विचार केला, मायेबद्दल विचार केला, आकाशाबद्दल विचार केला, नंतर वायूचा विचार केला, नंतर अग्नीचा विचार केला. तर अग्नीचं रूप असतं, तर जी अनंत रूप आपल्याला दिसत आहेत ती सगळी रूप त्याची, असं आपण ते समजून घ्यायचं. रूप नाही, रूपाचं आपण काय थोडंसं चुकतंय माझं, मी समोर ठेवते आणि वाचते कारण त्याच्यामध्ये गोंधळ होतो. जल आहे, तत्वशून्यता जी आहे ती मायेकडनं आली आहे. आकाश जे आहे त्याच्याकडे बुडबुड बुडबुड शब्द जे आहे ते वायूकडनं स्पर्श आलेला आहे. आणि जलाचं जे आहे ते स्वतःचा स्वतंत्र गुण जो आहे तो रस आहे. आणि 93वा श्लोक जो आहे तो कशाबद्दल बोलतोय की न्यून विचार, याच्यापेक्षा जे न्यून आहे त्याच्यापेक्षा ते न्यून आहे, दशांशाने न्यून. तसं त्या वायू मधून ते जलतत्व जे निर्माण झालं ते दशांश न्यून झालं, ते 93व्या श्लोकामध्ये ते सांगितलेलं आहे. आणि 94व्या श्लोकामध्ये सांगितलं की आता आपल्याला एवढा सगळा विचार झाल्यानंतर शेवटचं जे भूत आहे पृथ्वी तत्व, त्या पृथ्वी तत्वाचा पण असाच विचार करायचा आहे. आता वाचून दाखवते ना तर परत गोंधळ होईल. बघा, पृथ्वीकडे स्वतःचा स्वतंत्र गुण कुठला आहे तो म्हणजे गंध. मग आधीचे पूर्वज जे आहेत ते पूर्वजांकडनं त्याच्याकडे काय काय आलेलं आहे तर पृथ्वी आहेपणा जो आहे तो सतमधनं आलेला आहे. मायेकडनं तत्वशून्यता आलेली आहे. आकाशाकडनं शब्द आलाय पृथ्वीकडे, खड खड असा काय तो आवाज पृथ्वीत मध्ये आपण आपटल्यानंतर जो आवाज येतो तो. मग वायूकडनं स्पर्श आला, मग कसा स्पर्श आला तर तो कठोर स्पर्श आला. मग आपाकडनं रस आलं, षडरस. बघा, पृथ्वीमधनं जे काही अन्न येतं ते षडरसयुक्त असतं, तर ते रस खरं म्हणजे आपाच आहे पण पृथ्वीकडे आलेलं आहे. आणि षडरस ते गोड आंबट कडू वगैरे षडरस आपल्याकडे काय ते तुरट तिखट हे सगळे रस जे आहेत ते त्याच्याकडनं आलेले आहेत. आणि स्वतःचा स्वतंत्र जो गुण आहे पृथ्वीचा तो आहे गंध.
आणि हे सगळं का सांगितलं की आपल्याला विवेक करता आला पाहिजे, कारण सतपेक्षा, कारण ते बाकीचं सगळं जे आहे ते तत्वशून्य आहे. म्हणून विवेक करता आला पाहिजे. सतपेक्षा वायू वेगळा आहे, सतपेक्षा ते अग्नी वेगळं आहे. बुद्धीमध्ये बुद्धीचा निश्चय करता आला पाहिजे. सतपेक्षा ते आप वेगळे, सतपेक्षा ते पृथ्वी वेगळे. तेज, आप, पृथ्वी हे सगळं आपल्याला तो विवेक करता आला पाहिजे. म्हणून आतापर्यंत हे सगळं असं बोललं गेलं. 95वा श्लोक आहे, तो असं म्हणतोय की पृथ्वीपेक्षा दशांश असं काही कमी आहे का? पृथ्वीपेक्षा दशांश कमी. श्लोक असं म्हणतोय 95वा श्लोक की दशांश कमी पृथ्वी तत्वापेक्षा ब्रह्मांड आहे. बघा, आपल्या कल्पना ज्या असतात, आपण काय म्हणतो, ब्रह्मांडामध्ये पृथ्वी आहे. आणि आपली चूक जी आहे ती आपल्याला हे शास्त्रीय ग्रंथ शिकवतात. कारण आपण मगाशी बोलता बोलता सहज बोलून गेलो की आतापर्यंत आपण ज्या भूतांचा जो विचार केला तो अपंचीकृत सूक्ष्म भूतांचा केला. ते पृथ्वी तत्व आहे, ती पृथ्वी याच्याबद्दल नाही बोलत होत. म्हणून त्या पृथ्वी तत्वामध्ये मध्यभागी त्या पृथ्वी तत्वाच्या अपंचीकृत पृथ्वी तत्वाच्या मध्यभागी ते एक ब्रह्मांड आहे. म्हणून ब्रह्मांडामध्ये त्या आकाराची एक गोल आकाराची पृथ्वी असं आपण जे त्याच्यामध्ये ते आहेच आहे. ब्रह्मांडामध्ये पृथ्वी आहेच आहे, पण ती स्थूल पृथ्वी. आणि पृथ्वी तत्वामध्ये दशांश न्यून मध्यभागी असं ते ब्रह्मांड वसलेलं आहे, असं 95वा श्लोक म्हणतो आहे. आणि त्याच्या पुढचा श्लोक जो आहे 96वा, तो असं म्हणतो की त्याच्यापेक्षा न्यून काही आहे का? हा त्या ब्रह्मांडामध्ये काय आहे, त्या ब्रह्मांडामध्ये काय आहे असं सांगताना तो 86वा श्लोक असं म्हणतो की त्या ब्रह्मांडामध्ये 14 भुवन आहेत. आणि 14 भुवन म्हणजे काय की 7 ऊर्ध्व आणि 7 अधो. आपल्याकडे बघा अधोलोक आणि ऊर्ध्व लोक, कारण ते कर्म केले की त्या कर्मानुसार आपले कर्म जे आहेत ते आपल्याला कर्म आपले, जर आपण निष्काम कर्म केलं नसेल, कर्तृत्व घेऊन कर्म केलं असेल तर भगवंत म्हणतो भोग. आणि मग त्याप्रमाणे त्या कर्मानुसार यथोचित आपण त्या लोकांमध्ये जात असतो. मग आपल्याकडे आधी ऊर्ध्व म्हणजे जे चांगलं, जर पुण्य जास्त असेल, म्हणून पाप आणि पुण्य हे जन्माला घालतच आहे आपल्याला. म्हणून आपल्याला सांगितलं की जेणे माते पाविजे पुण्यात्मक पापे स्वर्गा जाईजे, नरकात्मक पापे नरका जाईजे, जेणे माते पाविजे ते शुद्ध पुण्य. म्हणून शुद्ध पुण्य ते ज्ञान करून घेणं किती महत्वाचं आहे. नाहीतर या लोकांमध्ये जन्म घेतच बसा. आणि जर वरच्या लोकांमध्ये जन्म घेतला समजा तर क्षीणे पुण्याचा क्षीण झाला परत भूलोकात, मर्त्य लोकात. बघा, ऊर्ध्व लोकामध्ये 7 आहेत भू. आणि आधी नावं सांगते, भू, भुव, स्वर, जन, तपो, सत्य, ब्रह्म हे ऊर्ध्व लोक आहेत. आणि त्या ऊर्ध्व लोकांमधलं एक लोक जे आहे भू, ते म्हणजे आपली पृथ्वी आहे. मग आता कळतं की ब्रह्मांडामध्ये पृथ्वी, ते पृथ्वी तत्व, त्या पृथ्वी तत्वामध्ये ते ब्रह्मांड, आणि एका ब्रह्मांडामध्ये 14 भुवन आणि अशी अनंत ब्रह्मांड. असा हा सगळा विचार विस्तार. साध्या बुद्धीला एवढा कुठे विचार करा. त्याच्यापेक्षा मी कसं सत्य आहे, मी म्हणजेच ते तत्व कसं आहे हे करणं सोपं आहे. लौकिकातलं सगळं समजून घेणं अलीकडचं अवघड आहे. म्हणून मुख्य तत्व समजून घ्यावं, आपली बुद्धी जी आहे ती सूक्ष्म करावी आणि ते जाणून घ्यावं. हे सगळं जाणायचं काय, एकदा कानावर पडू येत. त्याच्यामध्ये अधोलोकामध्ये अतल, वितल, भूतल, तलातल, रसातल, महातल आणि पाताळ असे 7 ते लोक आहेत. आणि त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये हे सांगितलेलं आहे की हे तुम्ही पृथक करण्याचा विचार करा. 97 आणि 98 श्लोक असं म्हणतायत की हे अशा पद्धतीने का बोललं गेलं, कारण बुद्धीवर तसा संस्कार झाला पाहिजे म्हणून तसं बोललं गेलेलं आहे. आणि 99 मध्ये श्लोक जो आहे, 99वा श्लोक, त्याच्यामध्ये थोडासा आपलं खरं म्हणजे वेळ पूर्ण होतोय, पण 99 पासून पुढे एक 10 श्लोक बघायचे आहेत. आपण एक 10-12 मिनिटं आपण पुढे जाऊया, पण आज आपण त्या श्लोकांना न्याय देऊनच ते श्लोक संपवूया. थोडासा धीर धरा. 99वा श्लोक जो आहे तो थोडासा विचार बदलतोय, विचारांचा धागा बदलतोय. आणि तिथे विद्यारण्य स्वामी जे आहेत ते तो ज्ञानाचा व्यवहार कसा असतो हे सांगतायत. कारण तो ज्ञानी जो आहे त्याला विवेक करता आलेला आहे. आणि विवेक झाल्यानंतर त्याचा बुद्धीचा निश्चय झाला की नक्की सत्तत्वच खरं सत्य आहे असं त्याच्या बुद्धीला कळलेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्याचा व्यवहार कसा घडतो,
मग त्याच्या आपल्याला काहीतरी अशा विक्षिप्तच आपल्या संकल्पना असतात की मग त्याचं कपडेच वेगळे पाहिजेत, त्याने साधं वस्त्रामध्ये फिरलं नाही पाहिजे, त्याने साधं अन्न खाल्लं नाही पाहिजे, साध्या घरामध्ये त्याने राहिलं नाही पाहिजे, असं आपल्याला काय इतक्या विचित्र कल्पना असतात. खरं म्हणजे बहिरंगाच्या कुठल्याही गोष्टीमधनं काहीही बदलत नसतं, कारण जो निश्चय आहे तो अंतरंगामधला आहे. म्हणून बहिरंगामध्ये बदललंच पाहिजे असं नाहीये. ते विचित्रच वागणार नाहीत, काहीतरी वेगळंच ते करणार नाहीत, पण त्याच्यामुळे त्यांचं सगळंच आता आता अचानक ज्ञान झाल्यानंतर त्यांचं ते भगवं वस्त्रच त्यांनी धारण केलं पाहिजे, साधे वस्त्र त्यांनी, कारण बाहेर त्यांचा व्यवहार अजिबात बदलत नाही. त्यांना जशी आधी भूक लागत असते तशी त्यांना भूक लागते. ते जिथे राहत असतात ते तिथे राहू शकतात. कसं कर्म करायचं हे त्यांच्यावर आहे. त्यांनी असंच करा आणि तसंच करा असं शास्त्राचं बंधन त्यांना नसतं. म्हणून अशा पद्धतीने बोलावं लागलं, कारण आपल्या ज्या कल्पना असतात ज्ञान झाल्यानंतर काहीतरी वेगळंच होतं. बघा, ज्ञान होईपर्यंत आपल्यावर बंधन आहेत. कारण जर सैराट वागलो, शास्त्रसंमत असं आपण वागलो नाही तर ते ज्ञान होणारच नाही. म्हणून त्याचं आचरण जे आहे ते सुरुवातीपासून शुद्ध झालेलंच आहे. पण एकदा की ज्ञान झालं की परत ते पाठी जात नाही. या श्लोकांमधून इतका महत्वाचा विचार आपल्याला विद्यारण्य स्वामीने दिलेला आहे. 100वा श्लोक आणि 101वा श्लोक आपण एकत्र घेतोय. त्याच्यामध्ये असा विचार विद्यारण्य स्वामी देतात की हे इतर दर्शनं जी आहेत, कारण कुठलंच दर्शन आपल्यासारखं बोलत नाहीये. आपण एक दिवस जेव्हा आपण वेगवेगळ्या संकल्पना घेतल्या तेव्हा आपण इतर दर्शनांचा विचार केला होता की कुठली कुठली दर्शन आहेत. त्याच्यामध्ये आपण 12 दर्शनं पाहिली, त्याच्यामध्ये 6 तर नास्तिक दर्शन आहेत, 6 आस्तिक आहेत. पण ते 6 आस्तिकांमधनं पण आधीची 5ही जी आहेत ती द्वैती आहेत. आणि फक्त एक दर्शन, अद्वैत दर्शन, वेदांत दर्शन जे आहे ते अद्वैताबद्दल बोलतंय. मग आपल्या समोर असा विचार ठेवतायत 2 श्लोकांमधनं विद्यारण्य स्वामी की आपण हे जे सगळे आधीचे जे आहेत ते खरं म्हणजे दार्शनिकच आहेत. त्यांनी मीमांसा केली आहे आणि त्यांनी आपलं स्वतः मत समोर ठेवलेलं आहे. मग आपण जेव्हा आपलं वेगळं मत मांडतो, त्यांच्या वेळी सांख्य तत्वज्ञान जे आहे किंवा न्याय, वैशेषिक किंवा चारवाक वगैरे आपण सगळं पाहिलं नाही का त्या दिवशी आधी एके दिवशी? ही सगळी दर्शनं बघून आलोत आपण. मग आपण जेव्हा वेगळं असं आपलं मत मांडतो आहोत, तेव्हा आपण कुठे या सगळ्यांची अवज्ञा तर करत नाही आहोत ना? असा मुद्दामून प्रश्न आपल्या समोर ठेवलाय. तर उत्तर असं आहे की आपल्याला त्यांना घाबरायचं कारण नाही, कारण आपण त्यांची अवज्ञा करत नाही आहोत. उलट उलट सांगितलेले 102 जो श्लोक आहे त्याच्यामध्ये असं सांगितलेले की खरं म्हणजे त्यांच्या सगळ्यांकडनंच वेदांची अवज्ञा होती आहे. म्हणून आपल्याला भयाचं अजिबात कारण नाहीये. आपली बुद्धी जी आहे ती त्या सतमध्येच आपल्याला प्रतिष्ठा त्याच्यामध्ये करायची आहे, सतमध्ये. आणि असं ज्यांची बुद्धी स्थिर झाली असते त्यांना जीवनमुक्त असं म्हणतात. 103 हा जो श्लोक आहे तो असं म्हणतो की या जीवनमुक्ताची स्थिती कशी आहे त्याच्यासाठी त्यांनी प्रमाण दिलेलं आहे. म्हणजे भगवद्गीतेमधलं एक प्रमाण जिकडे भगवंत अर्जुनाला समजवतोय की त्या ब्रह्मज्ञानाची म्हणजे ब्रह्मस्थिती ज्याने प्राप्त केलेली आहे त्याची स्थिती कशी असते की अंतकाळ जरी जवळ आला तरी तो त्या अद्वैतामधनं त्याची बुद्धी हलत नाही असं सांगितलंय. 104 हा जो श्लोक आहे तो असं म्हणतोय कारण त्याच्या बुद्धीला हे निश्चित माहिती असतं की आकाश जे आहे ते सद्रूप आहे आणि तेच अद्वैत आहे आणि मिथ्या सगळं जे आहे ते द्वैत आहे हे त्याच्या बुद्धीला कळलं असतं. म्हणून अंतकाळ जरी जवळ आला, भ्रामक ऐक्याचा त्या अंतकाळ जो आलेला असतो तरी भ्रामक कल्पनेमध्ये तो जीवनमुक्त जो आहे तो अडकत नसतो असं सांगितलंय. आणि पुढच्या 2 श्लोकांमधनं अंतकाळ म्हणजेच काय हे त्यांनी शिकवायचा प्रयत्न आपल्याला केलेला आहे की अंतकाळ म्हणजे काय, तर ज्याला सत आणि इतर सगळं द्वैत याच्यामधला फरक कळलेला असतो आणि सतच कायमस्वरूपी सत्य आहे हे ज्याला जेव्हा कळतं म्हणजे जीवपणाचा किंवा भ्रामक गोष्टींचा जिकडे अंत होतो त्याला आपल्या शास्त्राने खरा अंतकाळ असा मांडलेला आहे. आणि त्याच्यापुढे 105 आणि 105व्या श्लोकामध्ये हे सांगितलेलं आहे कारण आपल्याला समोर जो प्रसिद्ध अंतकाळ आहे तो म्हणजे प्राण जाणं असा आहे.
पण खरा अंतकाळ जो आहे तो 105 आणि 106 या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे. 107 हा जो श्लोक आहे त्यांनी जीवनमुक्त जो आहे त्याच्याबद्दल सांगितलं की हे सगळं आत्मज्ञान जे आहे हे त्यांनी कमवलेलं आहे आणि ते आत्मज्ञान कधीही नष्ट होत नाही. बघा, एकदा मला हे कळलं की हा पेन आहे, हे पेन आहे, याला ना पेन म्हणतात. आणि मी समजा रात्री झोपायला गेले आणि जेव्हा जर मी सकाळी परत उठले तर सकाळी उठल्यानंतर याला पेन म्हणतात हे मी विसरलेले असते का? कारण ते तशा पद्धतीने ते आत्मज्ञान जे असतं ते ज्ञानाला झालेलं असतं आणि ते ज्ञान जे आहे ते त्याचं कधीही नष्ट होत नाही. आणि 108 हा जो इतका सुंदर श्लोक आहे, खरं म्हणजे त्याचा विचार करावा. 108 श्लोकांमधनं असा विचार दिलेला आहे की एक सिद्धांतच आपल्या समोर ठेवलेला आहे. एखादं ज्ञान आपल्याला जर झालं असेल तर ते ज्ञान कधी नष्ट होतं? तर त्याच्यापेक्षा प्रबळ प्रमाण जर आपल्या समोर ठेवलं गेलं तर आधीचं झालेलं ज्ञान जे आहे ते नष्ट होऊ शकतं. पण आता अद्वैत तत्वज्ञान जे आहे, इतर सगळी शास्त्र जी आहेत ती द्वैती आहेत आणि अद्वैत तत्वज्ञान जे आहे त्याच्यापेक्षा प्रबळ प्रमाण असलं कुठलं नाहीच आहे. आणि म्हणून एकदा की ते जीवनमुक्ताला ज्ञान झालं तर ते ज्ञान कधीही नष्ट होत नाही. कारण त्याने त्याच्या बुद्धीनं हा निश्चय केलाय की महाभूतांचा विवेक केलेला आहे आणि सतमध्येच त्याची स्वतःची बुद्धी जी आहे ती प्रविष्ट केलेली आहे. आणि अध्यारोप आपण शिकलो की त्या मायेमधनं हे सगळं जे निर्माण झालं ते अध्यारोपाच्या भाषेत होतं. अध्यारोप म्हणजे काय आपण शिकलो. म्हणून ते सगळं निर्मित जे आहे ते मिथ्या आहे असा त्याचा बुद्धीचा निश्चय झालेला असतो. म्हणून त्या जीवनमुक्ताला योग्य पद्धतीनं त्याला विवेक करता येतो आणि त्या अद्वितीय सत मध्येच त्याची बुद्धी कायम स्वरूपी, कायम पद्धतीनं ती त्याची बुद्धी जी आहे ती त्या सत मध्ये प्रविष्ट होते. अशा उत्तम पद्धतीनं या विद्यारण्य स्वामींनी सगळा हा विचार की आपली पण बुद्धी जी आहे ती त्या सत मध्येच प्रविष्ट झाली पाहिजे म्हणून इतके सगळे श्लोक जे आहे ते खर्ची पाडलेत. एक थोडासा आधी अगदी सुरुवातीपासून विचार आपण करूया की सुरुवातीपासून शेवटपर्यंत विचार कसा केला म्हणजे मनावर तो संस्कार आपला होऊन जातो. अगदी आपण सुरुवातीला आपल्या समोर एक श्लोक ठेवला, एक श्रुती ठेवली होती की सत एव सौम्य इदमग्र आसीत. आणि सुरुवात विषयाची जे सुरुवात केली या प्रकरणामध्ये श्रुती ठेवली सत, सतपासून सुरुवात झाली त्या श्रुतीची. सत एव सौम्य इदम, इदम म्हणजे हे सगळं जगत. म्हणून सुरुवातीचे जे सगळे श्लोक होते ते इदम बद्दल बोलले की ते पंचमाभूत त्याच्यामधनं कशी तयार झाली, इदम बद्दल काही श्लोक आहेत. आणि त्याच्यानंतर ते सत्तत्व जे आहे ते कसं आहे हे सांगताना एकम एव अद्वितीयम असं बोललं गेलं. मग त्याच्या काही पुढच्या श्लोकांमध्ये एकम म्हणजे काय, एव म्हणजे काय, अद्वितीयम म्हणजे काय, मग ते कसं स्वगत, सजातीय, विजातीय, भेदशून्य ते तत्व आहे आणि ते तत्व म्हणजे मीच आहे हे कळण्यासाठी अशा पद्धतीनं हे सगळे श्लोक समोर येत गेले. मग त्याच्यामध्ये हे सगळं जे आहे ते कसं निर्माण झालं. मग त्या शून्यामधनं निर्माण झालं का, ते शून्यावर पण किती श्लोक झाले मध्ये. मग ते माया हा विषय आला. मग ती माया कशी आहे तर ती अनिर्वचनीय कशी आहे. मगाशी पण आपण पाहिलं सतासत विलक्षण अनिर्वचनीय. आणि त्या मायेचा पहिला विकार जो आहे तो आकाश आहे आणि ते आकाश कसं सत्ताशून्य आणि त्याच्यानंतर जे सगळे महाभूत, मग त्याच्यानंतर ते ब्रह्मांड, मग ती 14 भुवन, हे सगळं कसं मिथ्या आहे. आणि हा निश्चय फक्त कोण करू शकतं तर हा निश्चय फक्त तो ज्ञानी जो आहे, जीवनमुक्त जो आहे. आणि जीवन जगताना आपला देह ठेवल्यानंतरची मुक्ती, रोकडा परमार्थाबद्दल सगळा विचार चालू आहे. याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, असा जर तो सोहळा करायचा असेल मुक्तीचा तर हे सगळे विचार जे विद्यारण्य स्वामींनी आपल्या समोर ठेवलेले आहेत त्याचं आपण वारंवार चिंतन करावं. एकदा करून ते पूर्ण होत नसतं. जवळजवळ 10-12 मिनिटं आपण जास्त वेळ घेतलेला आहे, पण आपण ते सगळे 109 श्लोक जे आहेत आणि त्याच्यामधले जे महत्वाचे सगळे मुद्दे आहेत ते जास्तीत जास्त पद्धतीने घ्यायचा प्रयत्न केला आहे. जर काही राहिले असतील तर आपल्या सगळ्यांकडे समोर ग्रंथ आहे आणि आपल्याला भगवंताने बुद्धी दिलेलीच आहे. त्याच्या कृपेने ते सगळे श्लोक जे आहेत ते आपल्याला आत्मसात होतील. आणि अगदी अंती आपण प्रार्थना करूया भगवंताला की त्या सतमध्ये आपली सगळ्यांची बुद्धी जी आहे ती प्रविष्ट व्हावी. इथेच थांबते. इति शम. जय जय रघुवीर समर्थ.
धन्यवाद शमिकाताई, फारच सुरेख. म्हणजे विवेक हा कसा किती आणि किती खोलामध्ये जाऊन करावा लागतो याच्या बाबतीत फार सुंदर मार्गदर्शन केलं. धन्यवाद. तर आता तसं बघायला गेलं तर वेळ झालेली आहे, तरीही आपण जर कोणाचे प्रश्न असतील तर एक प्रातिनिधिक प्रश्न, 1-2 प्रश्न घ्यायला हरकत नाही. मी सगळ्यांना अनम्यूट व्हायची परमिशन दिलेली आहे. तर ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचे असतील त्यांनी स्वतःला अनम्यूट करा एक एक करून आणि आपले प्रश्न विचारले तरी हरकत नाही. मी वर्षा महाजन. ताई, माझा प्रश्न म्हणजे, आता तुम्ही सांगता इतकं छान गोड हसून सांगता तेव्हा खूप छान वाटतं, पण काहीही कळत नाही. नंतर परतही तुमचं ऐकतो तेव्हा अशा मेन संकल्पनेत परत अडकून जातो. तर तसं काही परत छोट्या छोट्या संकल्पना किंवा एखादा श्लोक जो तुम्हाला वाटतो की हा खरंच तुम्हाला ते कळतच असेल, म्हणजे कोणाला किती कळणार आहे ते, तर तसं थोडं एखादं सेशन घेता येऊ शकतं का, की जो खरंच आपल्याला म्हणजे आपल्यात रुजावा. आम्हाला तर सगळेच लोक सारखे वाटतात आणि सगळेच इक्वलच कळत नाही. तर तशी एक थोडी विनंती वजा रिक्वेस्ट होती की असं काही करू शकतो. एक मुद्दा असा मांडावासा वाटतो की आपले सगळे शास्त्रीय ग्रंथ किंवा आपले सगळे संत ग्रंथ किंवा आपली सगळी उपनिषद, जे काही शास्त्र आहे, शास्त्र म्हणजे काय, जिकडे डॉक्युमेंटेड आहे हे तत्वज्ञान, हे अद्वैत तत्वज्ञान जिकडे डॉक्युमेंटेड आहे त्याला आपण आपलं शास्त्र असं म्हणूया. तर एखादा ग्रंथ हा कधीच परिपूर्ण विचार देत नसतो. म्हणजे एका ग्रंथामध्ये सगळाच विचार कळला असं कधीच नसतं. समजा उदाहरणार्थ देते मी, उदाहरणार्थ सांगते की समजा आपण सगळंच खरं म्हणजे तो ग्रंथ बोलतोय, पण त्या संकल्पना तिकडे बोलल्या नसतात, तो विचार तिथे आलेला असतो. उदाहरणार्थ समजा आपण भगवद्गीता बघतो आहोत, तर भगवद्गीता परिपूर्णच आहे की, पण भगवद्गीतेमधला एक श्लोक समजण्यासाठी समजा वृद्धेशेर्जुन तिष्ठती, तर तो अर्जुनाला भगवंत म्हणतायत की तुझ्या हृदयामध्ये तो भगवंत जो आहे तो तिष्ठत उभा आहे. पण त्याच्यासाठी आपल्याला तिष्ठत उभं राहणं म्हणजे काय ते कळलं पाहिजे, किंवा तो ईश्वर म्हणजे काय ते कळलं पाहिजे, तो अंतर्यामी म्हणजे काय ते कळलं पाहिजे, हृदय म्हणजे काय ते कळलं पाहिजे. मला मुद्दा असं सांगायचा आहे की कधीही ते असं एका वेळेला पूर्ण होत नसतं, त्याला वेळ लागतो, तिकडे आपल्याला मुरावं लागतं. आणि एक ग्रंथ जरी परिपूर्ण विचार देत असेल तरी तो वेगवेगळ्या ग्रंथांचा आधार घेऊन तो एखादा विचार मोकळा करायचा असतो. तर तिथे आपण सगळं समोर ठेवू शकत नाही होत, त्याच्यामध्ये काळ जाईल. हळूहळू जेव्हा आपण पंचदशी पूर्ण करू तेव्हा ते ग्रंथकार आपल्या बुद्धीवर कृपा करतील. आपण जर तिथे टिकलो तर ग्रंथकार कृपा करतील. नुसते सेशन्स घेऊन नाही होणार ते. आणि आपण जिकडे जिकडे उत्तम मिळतं आहे तिथे आपण ते ऐकावं. आतापर्यंत आपल्या अँटिनाज इतके छान स्ट्रॉंग झालेले असतात की जर अलीकडचं जे कोण बोलतंय तिथे पटकन आपल्या अँटिनाज आपल्याला सांगतात की इथे रमायचं नाही आपल्याला. जे स्वतःच्या बुद्धीने सांगतायत, स्वतःचं मत सांगतायत, आपण लगेच आपलं अंतःकरण तिकडे बाहेर काढून घेतो बघा. कारण आपले सगळे ग्रंथ जे आहेत ते प्रमाण दाखवतात. आता आपण फक्त पंचदशीचं हे प्रकरण ठेवलं तर पुराणांचं प्रमाण दिलंय, वेगवेगळ्या उपनिषदांचं प्रमाण दिलंय. कारण त्या उपनिषदामध्ये तिकडे तिकडे जावं लागतं. अगदी मला असं वाटतं एका आपण सत्रामध्ये हे पण बोललो होतो की जर परमपूज्य डॉक्टर काकांनी एखादा ब्रह्मसूत्रामधलं अर्ध सूत्र इथे समोर लिहिलं असेल स्पष्टीकरण देताना, तर आपण तिथे थांबावं आणि आपण ब्रह्मसूत्राकडे जावं आणि मग हळूहळू तो परिपूर्ण पद्धतीने आपल्याला कळणार आहे. तर तुम्ही सांगता त्याचा आपण नक्कीच विचार करूया, पण ते सगळंच एकत्र कळेल असं होत नसतं हे मला सांगायचंय. आपला जेव्हा खूप अशा पद्धतीनं शास्त्रीय ग्रंथांचा अभ्यास होईल तेव्हा कुठेतरी एखादी संकल्पना, त्या भगवंताची कृपा होते, त्या ग्रंथकाराची कृपा होते आणि मग ते आपल्या समोर येतं. तर आपण प्रयत्न नक्की करूया आणि खचून जायचं काय अडलेलं नाही, म्हणजे इथून निघून जाऊया हे आपल्यासाठी नाहीये असं कृपया विचार करू नका. हे सगळं आपल्यासाठी आहे आणि जेवढं सोपं करू शकतो तेवढं ते विद्यारण्य स्वामीने आपल्यासाठी केलंय. आपण तिथे टिकूया, पुढचं काम ते करतील. ताई धन्यवाद. खूप 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 छान मार्गदर्शन. कळलं. शमिकाताई, पंचदशी खूपच कठीण वाटली होती सुरुवातीचे श्लोक वाचताना, पण एक एक संकल्पना इतक्या सुंदररित्या आणि सहजगत्या अशा स्पष्ट होत गेल्यात. त्याच्यामुळे काय होतंय की इतर ग्रंथांचं जेव्हा वाचन होतं तेव्हा त्याची लिंक लागते आणि ते सुद्धा समजायला थोडं थोडं सोपं जायला लागलंय. त्याच्यामुळे खरंच खूप खूप फार कमाल ग्रंथ धन्यवाद. आहे. आणि खूप खूप धन्यवाद. असेच अधिक ग्रंथ पण आपण नसतात आणि अधिक प्रकरण ग्रंथ म्हणजे एकाच ग्रंथावर न थांबता आपल्याला, आपण जेव्हा विचारसागरासारख्या ग्रंथाकडे जाऊ, कारण विचारसागर हा पण प्रकरण ग्रंथ आहे. आपण पंचीकरण नावाचा एक खूप जुना ग्रंथ आहे, अशा ग्रंथाकडे
वेदांत परिभाषा नावाचा एक परिपूर्ण 900 पानांचा ग्रंथ आहे. तर ह्या सगळ्या ग्रंथांकडे जेव्हा हळूहळू जाऊ तेव्हा कुठेतरी थोडंसं आपल्याला कळल्यासारखं होईल. तर एकाच मधनं सगळं नाही कळणार, पण मदत नक्की होईल. कारण ग्रंथ खूप सुंदर आणि सूक्ष्म बोलतोय पंचदशी. हो, त्याची खूप मदत होते इतर ग्रंथ वाचताना. नक्कीच खूप नक्कीच. मदत होते. नमस्कार शमिताताई. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. नमस्कार शमिकाताई. नमस्कार. पंचीकरणचे लेखक कोण असतील? पंचीकरण हा खूप जुना ग्रंथ आहे. अच्छा, जुना. त्याचे एक गुजराती भाषिक एक हे आहेत, त्यांनी रचना केलेली आहे. तो मी संपूर्ण ग्रंथ आपल्या ग्रुपवर पाठवते आहे. मोठा ग्रंथ आहे, जुना ग्रंथ आहे आणि तो मराठीमध्ये भाषांतर, त्यांचं नाव मला आठवत, काणे असं काहीतरी एक नाव आहे मला, कारण मी खूप वर्षांपूर्वी वाचलाय. पण अशा ग्रंथांकडे जावं लागतं आणि मग हळूहळू वेगळ्या वेगळ्या ग्रंथांमुळे एक एक संकल्पना अधिक स्पष्ट होत जाते. म्हणून काही ग्रंथांचा मुद्दाम उल्लेख, वेदांत परिभाषा नावाचा एक सुंदर ग्रंथ आहे. धन्यवाद. विचारसागर उंतपर्यंत आहे. शमिकाताई नमस्कार. नमस्कार. मला हे विचारायचं की अनेकाग्र आणि संशयत्वात असं जे तुम्ही सांगितलं ना कन्सेप्ट 2, तर ध्यान आणि शास्त्राभ्यास असं करायला पाहिजे जर यातनं म्हणजे हे दोष दूर करायचे असतील तर आपण कसं ओळखायचं की आपल्याला काय जास्त, म्हणजे आता समजा शास्त्राभ्यास करणं आपल्याला जास्त गरजेचं आहे का? तो आपल्याला कुठलं काय आपण ओळखू नयेत, आपण दोन्ही करावं. कारण आपण नक्की कुठे अडकलो. आत्ताच माझं एक संध्याकाळी 2 तासाचं प्रवचन झालं इथे, प्रवचन सेवा, आणि श्रीराम जयराम जय जय राम असा एक अर्थ मला त्या मंत्राचा सांगायचा होता. आणि त्याच्यामध्ये 3 राम आहेत. अनुक्रमे अधिकारी जे वेगळे आहेत त्यांच्यासाठी तो राम आहे. कर्मप्रधान जे माणसं असतात त्यांच्यासाठी फक्त श्रीराम आहे. उपासना प्रधान असे जे असतात, कारण प्रत्येकाकडे दोष आहेत, उपासना प्रधान असतात त्यांच्यासाठी फक्त जयराम आहे. आणि जय जय राम जो आहे तो फक्त ज्ञानप्रधान असे जे अधिकारी असतात त्यांच्यासाठी जय जय राम असं शास्त्र बोलतंय. पण तेच आता मी तिथे सांगून आले की आपल्याला नक्की कसं कळणार की आपल्याला आपण कुठे आहोत ते आपल्याला कळत नसतं. म्हणून आपण काय करायचं, तर आपण पूर्ण मंत्र म्हणायचा, श्रीराम जयराम जय जयराम. मग आता इथे नक्की आपल्याला कुठे अडतंय हे आपल्याला माहिती नाहीये, तर आपण दोन्हीवर लक्ष द्यावं. म्हणजे आपण ध्यानाचा पण आपण उत्तम आचरण करावं आणि आपण ध्यान शिकून ध्यानच बसलो तर आपण आता मला आठवते की अजून एक प्रश्न मी परमपूज्य डॉक्टर काकांना विचारला होता, तो इथे मी उल्लेख केलाय की नाही मला आठवत नाहीये. एका देवळामध्ये परमपूज्य डॉक्टर काका आम्हाला काही साधकांना घेऊन गेले आणि एका ठिकाणी ते बसले आणि ते असं म्हणाले की इथे बसून मी अभ्यास केलाय असं ते म्हणाले. तेव्हा मी त्यांना असा प्रश्न विचारला की तुम्ही अभ्यास कुठला केलात, शास्त्रीय ग्रंथांचा अभ्यास केलात की ध्यानाचा अभ्यास केलात? तर त्यांनी सांगताना उत्तर असं दिलं की मी दोघांचाही केला आणि जर शास्त्रीय ग्रंथच वाचले नसते तर ध्यान कशाचं करायचं आणि कसं करायचं हे कसं कळलं असतं. म्हणून आपण दोन्ही करावं. आपण आचरण उत्तम करावं, आपण ध्यानाचा अभ्यास करावा आणि आपण शास्त्रीय ग्रंथांकडे, आता ज्या ग्रंथांची नावं घेतली जसं जमेल तसं आपल्याला जाता येईल शास्त्रीय ग्रंथांकडे. खूप छान, थँक्यू. रोहिताताई तुमचा काही प्रश्न आहे का? नाही बहुतेक. शमिकाताई, 1-2 मिनिटं, ते तिन्ही तापांचं आणि असतोमा सद्गमय एकदा फक्त प्लीज, आम्ही परत रेकॉर्डिंग ऐकू शकतो जस्ट. हो, आणि परंतु डॉक्टरांचा लेख पण आपण पाठवतो आहे. आपण म्हटलं होतं की आध्यात्मिक तापासाठी तमसोमा ज्योतिर्गमय. ओके ओके, या दॅट वॉज. आधी भौतिक तापासाठी असतोमा सद्गमय. ओके. आणि आधी दैविक तापासाठी मृत्योर्मा अमृतंगमय. शेवटचं नक्की समजलं होतं, पहिल्यांची जरा गडबड होती. डॉक्टर काकांचा लेख आहे, उपलब्ध आहे, तो आपण ग्रुपमध्ये पाठवू शकतो. ओके, थँक्यू ताई. आपला व्हॉट्सअप समूह पुढच्या काही काळासाठी सर्वांसाठी खुला असणार आहे. तर अजूनही काही कोणाला प्रश्न असतील तर त्या समूहावरती आपण विचारा, आचार्य आपल्याला सविस्तर त्याचे उत्तर देतीलच. तर आजचं सत्र आपण इथे थांबवूया. संदीप आहेस का? नाही, ठीक आहे, मी प्रार्थना घेतो. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊन लया, सम्मोह जो वाढला,
अज्ञानांधजनासी मुक्त करुणी शांतीपदी बैसवी. विनती हीच असे न मागत दुजी भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.